अन्न हे सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतं? अन्नाला दोन्ही डायमेन्शन आहेत, सॉफ्ट पॉवर पण आहे आणि हार्ड पॉवर पण आहे. 1972ला ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, आपण अमेरिकेला गहू मागितला होता. तो जमाना होता कोल्ड वॉरचा. जो अमेरिकेत डुकरं असतात त्यांना खायला घालतात, तो गहू भारतात पाठवला. हा भारतीय डिप्लोमसीच्या इतिहासात अपमान म्हणून नोंदवला गेलेला आहे. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये ही फूड डिप्लोमसी होती का? पोर्तुगीज का आले, ब्रिटिशांना काय वाटलं भारतामध्ये, त्याचं कारणच अन्नामध्ये दडलेलं आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून दोन्ही राष्ट्राध्यक्ष भारत आणि पाकिस्तान एकमेकाला आंबे पाठवतात. राजीव गांधी ते सर्वात पहिले असे होते की ज्यांनी भारतीय जो मेन्यू होता त्याला ग्लोबल बनवलं. आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले, वाजपेयींसारखा खवय्या पंतप्रधान आपल्याला मिळणार नाही. आग्रा परिषद, मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि वाजपेयी दोघांच्यात झाली होती. एक डेझर्ट तयार करायला लावलं होतं वाजपेयींनी स्पेशल. त्या डेझर्टचं नाव होतं हिमालया की चोटी. तर जे डिप्लोमॅटिक आपण जे सिग्नल्स देतो ते अशा प्रकारे देतो. मनमोहन सिंग फक्त फिश खायचे. न्यूक्लिअर डील झाल्यानंतर त्यांना US ला आमंत्रण दिलं गेलं. पहिल्यांदा व्हाईट हाऊसच्या इतिहासात विदाउट पॉर्क विदाउट हॅम डिनरचा अरेंज केला गेला होता. फूड डिप्लोमसीचा फॉरेन पॉलिसीमध्ये काय रोल? G20 नंतर पुढच्या वर्षी UN 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलं. स्वागत नेहरूंचं पण व्हायचं, स्वागत इंदिरा गांधींचं पण व्हायचं. ते एक कस्टम आहे. मोदींची एक स्टाईल आहे डिप्लोमसीची, पर्सनल टू पर्सन कनेक्शन. जपानचे राजदूत रस्त्यावर उतरून तर लिट्टी चौक्याच्या लाईन मध्ये ते म्हणजे गर्दीत लाईन मध्ये उभे आहेत, ते खात आहेत. अमेरिकेचा राजदूत तो मुंबईत आल्यानंतर रस्त्यावर उतरून वडापाव खातो. दिस इज स्टाईल ऑफ मोदी. हिल्सा मासा म्हणून बांगलादेशमध्ये फार फेमस आहे. शेख हसीना सरकार उलटवून टाकलं तर तिथल्या काही मंत्र्यांनी अशी एक्साइटिंग विधानं केली की या वर्षी आम्ही भारताला हिल्सा माशाची निर्यातच करणार नाही. पिझ्झा इटलीमधून फेमस नाही झाला, तो फेमस केला अमेरिकेने. त्याच्यामुळे त्या दोन देशातले संबंध सुधारले. ब्रिटनच्या राणीचा अपमान करण्यात आला. उंदीर खायला घातला. ट्रम्पना भारतीय पदार्थ आवडतच नाही. तर मोदी ज्यावेळी 2015 मध्ये गेले होते वॉशिंग्टनला, ते फक्त लिंबू पाण्याचा ग्लास पिला. 2024-25 ही भारतीय फूड डिप्लोमसीची सुरुवात आहे, ज्याची फळं तुम्हाला 20 वर्षानंतर फार ठळकपणे आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसतील. अतिथी देवो भव ही आपली भारताची संस्कृती आहे. कोणताही पाहुणा घरी आला की त्याला पोट भरून अन्न खाऊ घालणं आणि त्या मार्गाने त्याचं मन जिंकणं हीच आपली भारतीय संस्कृती राहिलेली आहे. पण या अन्नाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक राजकारणात कसा वापर होतो, की त्याला एक शब्द आहे फूड डिप्लोमसी किंवा आपण डिनर डिप्लोमसी असं म्हणू. आणि इतिहासात या डिनर डिप्लोमसीमुळे किंवा फूड डिप्लोमसीमुळे काय निर्णय बदलायला मदत होते किंवा भारताचं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्थान आहे तर ते या फूड डिप्लोमसीमुळे कसं बदललं आहे. आणि ओव्हरऑलच ही फूड डिप्लोमसी जेव्हा दोन राष्ट्रांच्या संबंधांमध्ये विचार केला जातो तेव्हा ती कशी वर्क करते, त्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक पंकज फणसे सर आलेले आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लगावबत्तीवर. खाण्यामध्ये राजकारण येतं? राजकारण जर बघितलं तर आपण आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राजकारण दिसेल. आपण म्हणजे हा रस्ता असाच का आहे, त्याच्या रस्त्याचं नाव ते का आहे, तिथून आपलं जे अन्न आहे ते आपण जे काही जेवतो, व्हेज असेल नॉन व्हेज असेल, सोहळ्यातलं अन्न असतं, त्यानंतर जत्रेतलं असेल, म्हणजे ही डिश ती डिश, प्रत्येक ठिकाणी आपल्याला राजकारण दिसतं. आणि राजकारण फक्त विघातक नसतं. म्हणजे आपल्याला एक म्हणतो ना आपण की म्हणजे आपण म्हणतो तो पॉलिटिक्स करतोय, तर तो झाला आपण म्हणतो की पॉलिटिक्स म्हणजे हे कुठं डिस्ट्रक्टिव्ह कामासाठी केलेलं आहे. पण राजकारणाचे काही विधायक पर्पजसुद्धा म्हणजे राजकारण बेसिकली बनलेलं आहे विधायक पर्पजसाठीच, फक्त ते काळाच्या ओघात त्याला बरेच अर्थ प्राप्त झाले. तर जे विधायक कामासाठी आपण करतो तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अन्नाचा फार आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. नक्की एखादी गोष्ट मुलाकडून आपल्या छोट्या बाळाकडून करून घ्यायची असेल तर तेव्हा आईसुद्धा काहीतरी स्पेशल खायला बनवते. सो त्यामागेही आईचं काहीतरी राजकारण असतं का? ज्यावेळी बनवते त्यावेळी नाही म्हणता येणार, पण लहान मुलाला आपण ज्या प्रकारे ट्रीट करतो त्याच्यामागे राजकारण म्हणण्यापेक्षा फक्त त्याला फीड करणे याच्यापेक्षा बरेच हेतू असतात. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं की लहान मुलं एखादं रडतंय, दंगा करतंय आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायचं आहे, तर आपण काय करतो, त्याला काहीतरी खायला देतो. ज्यावेळी ते खायला देतो त्यावेळी ते शांत होतं. म्हणजे आपला पर्पज असतो की त्याला शांत करणं, त्याला खायला घालणं हा हेतू नसतो. तर आपल्या मानसिकतेत अशा प्रकारे खाण्याबद्दल जे अपब्रिंगिंग आहे किंवा इनकल्केट व्हॅल्यूज झालेले आहेत तर ते अशा प्रकारे दिसतात. किंवा अजून जर आपण बघितलं तर लहान मुलगा असतो, त्याच्या हातामध्ये एखादं खेळणं आहे किंवा एखादी लाईटची गोष्ट आहे ज्याच्यापासून त्याला धोका आहे आणि आपण ते काढायला गेलं तर तो रडायला सुरुवात करतो.
तर अशा वेळी काय करतो आपण की त्याला काहीतरी चॉकलेट दिलं, आईस्क्रीम दिलं आणि तो एकदा ते खाण्यात गुंग झाला की आपण ते हळूच ती गोष्ट काढून घेतो. म्हणजे आपल्याला जी गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे त्याच्या नकळत आपण करून घेतो. ही आपण म्हणू शकतो की हे एक प्रकार राजकारणच आहे ना. बरोबर, हीच फूड डिप्लोमसी आहे. मुळात हा शब्द आला कुठून? फूड आणि डिप्लोमसी हे दोन शब्द एकत्र कसे झाले? आपण जर बघितलं महाभारत असेल किंवा अगदी प्राचीन काळात म्हणजे ज्यावेळी माणूस हंटर आणि गॅदरर होता, शिकारीचा जमाना होता, तर त्यावेळी काय असायचं की लोक कुठल्या ना कुठल्या निमित्तानं एकत्र यायचे, एकत्र जेवण करायचे. सायकोलॉजी असं सांगते की ज्यावेळी लोक एकत्र जेवतात तर त्यावेळी त्यांच्या मेंदूतून एंडोफ्राईन नावाचं एक संप्रेरक स्रवत असतं. त्याच्यामुळे एक सिक्युरिटीची भावना येते. म्हणजे मी तुम्हाला आता मुलाचं उदाहरण दिलं की त्याला ते आपण काहीतरी खायला दिलं की तो शांत होतो. ते पण त्याचं ओरिजिन तिथंच आहे सायकोलॉजीमध्ये. तसंच ज्यावेळी आपण म्हणजे आपण म्हणतो की पार्टी दे, पार्टी म्हणजे फक्त खाण्यापुरतं मर्यादित असतं का? तर त्याच्यामागं काहीतरी आहे की 4 लोक एकत्र बसल्यानंतर ते एक बॉन्डिंग होतं. त्यामुळं तिथून आपण बघितलं तर त्याचंच एक लार्जर प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणावर देश पातळीवर जे एक्सटेन्शन आहे ते डिप्लोमसीमध्ये आहे. मग ज्यावेळी 2 देशाचे नेते असतील ते एकत्र जेवतात, त्यांच्या फूड शेअर करतात, म्हणजे शाळेतला डबा शेअर करणं असू दे किंवा तिकडे एकमेकाचे अन्नपदार्थ शेअर करणं असू दे, जे क्युझिन्स आहेत वेगवेगळे, तर त्याच्यातून एकमेकांबद्दल चांगली भावना निर्माण होते. आणि ज्यावेळी असं बॉन्डिंग तयार होतं त्यावेळी आपल्याला जो म्हणजे मुत्सद्देगिरीचा किंवा डिप्लोमसीचा बेसिक उद्देश हाच आहे की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती कोणत्याही बळाचा न वापर करता साकार करणं, अस्तित्वात आणणं. याच्यामध्ये अन्न फार महत्त्वाची भूमिका बजावतं. डिप्लोमसी म्हणजे असं 2 मशीन एकत्र बसून काम करत नाहीत. ज्यावेळी ह्युमन फॅक्टर येतो त्यावेळी अन्न ही महत्त्वाची भूमिका बजावणं स्वाभाविक आहे. आपण असं म्हणायचं का मग की अन्न हे एक सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्या देशासाठी, देशाचं जेव्हा प्रतिनिधित्व आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर करतो तेव्हा तिथे ते एक सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतं? अन्नाला दोन्ही डायमेन्शन आहेत, सॉफ्ट पॉवर पण आहे आणि हार्ड पॉवर पण आहे. कशा पद्धतीने? तुम्ही जर बघितलं तर 1940च्या दशकात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता, बंगालमध्ये स्पेशली. तर असं झालं की त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं. बंगालला जो गहू जाणार होता तो डायव्हर्ट करून त्यावेळेचे जे इंग्लंडचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल, त्यांनी तो ब्रिटनकडे किंवा सैन्यासाठी वळवला. त्यामुळं लाखो लोक म्हणजे जर इव्हन सेन्ससमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की ती बंगालची लोकसंख्या बंगाल आणि बिहारची मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. कारण काय होतं की अन्नाचा वापर हार्ड पॉवर म्हणून झाला. 1950-60च्या दशकात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असायचा. अन्नाचं उत्पादन नव्हतं जास्त. अन्नाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता. लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळी जाहीर आवाहन केलं होतं की लोकांनी एक वेळचं जेवण सोडावं कारण आपल्याकडे अन्न नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही जुने सहकारी असतील त्यांच्याशी कधी चर्चा केली तर तुम्हाला कदाचित कळेल किंवा आपल्या आईवडिलांची जर लग्न असतील त्यावेळी सुद्धा तुम्हाला जाणवेल 1972ला ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता त्यावेळी लग्नातल्या पंक्तींवर बंदी घातली होती. तर भारतामध्ये अन्नाचा एवढा तुटवडा आहे म्हणून आपण अमेरिकेला गहू मागितला होता. तर तो जमाना होता कोल्ड वॉरचा. आपण थोडंसं USSRकडे झुकलं होतं. साधारणतः 1957-58ची ही गोष्ट असेल. 1956मध्ये हंगेरीमध्ये USSRने आक्रमण केलं होतं आणि भारताने USSRला सपोर्ट केला. त्याच्या आधी असं होतं की अमेरिकेला वाटत होतं की भारत हा न्यूट्रल देश आहे आणि त्यावेळी कम्युनिस्ट देशांबद्दल एक फिअर होती वेस्टर्न वर्ल्डमध्ये. पण ज्यावेळी USSRची बाजू घेतली भारताने उघडपणे त्यावेळी असं झालं की अमेरिकेचा भारताबद्दल पूर्णपणे असं अपेक्षाभंग झाला. मग आता भारताला धडा शिकवायचा. मग आता कसं होतं की भारताला गहू पाहिजे कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. तर त्यांनी काय केलं, जो PL-482 गहू आहे जो अमेरिकेत जे त्यांचे डुकरं असतात त्यांना खायला घालतात तो गहू भारतात पाठवला. हा भारतीय डिप्लोमसीच्या इतिहासात अपमान म्हणून नोंदवला गेलेला आहे की आपण तेच अन्न खातोय जे अमेरिकेत डुकरं खातात. पण तो नाईलाज होता. तर अशा प्रकारे अन्न हार्ड पॉवर म्हणून पण वापरलं जातं की समोरच्या देशाला वटणीवर आणायचं आणि नाईलाजानं ह्या परिस्थितीतून आपल्याला जावं लागलेलं आहे. आणि सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत असं काही कुठल्या देशासोबत आपण काय उदाहरणं सांगाल सॉफ्ट पॉवर? सॉफ्ट पॉवर बघितलं तर म्हणजे आज जर फूड डिप्लोमसी बघितली तर ही मोठ्या प्रमाणावर सॉफ्ट पॉवरच्या परिप्रेक्ष्यातून बघितली जाते. त्याचं महत्त्वाचं कारण
अन्नधान्याचं उत्पादन वाढलं. तर सॉफ्ट पॉवरमध्ये पण दोन गोष्टी आहेत की जसं आता आपण बोललो की डिप्लोमसीच्या टेबलावर ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीचं अन्न सर्व केलं जातं तर ती एक बॉन्डिंग तयार होते आणि निगोसिएशन्स पुढे जायला मदत होते. म्हणजे स्टेट क्राफ्ट किंवा ऑफिशियल लेवलला ज्या गोष्टी मर्यादित आहेत त्याला आपण म्हणू शकतो की क्विझिन डिप्लोमसी किंवा क्युलिनरी डिप्लोमसी. ॲट द सेम टाईम सध्याच्या काळात म्हणजे सोशल मीडिया इंस्टाग्राम जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून अन्न हे फक्त खाण्याचं माध्यम नाही राहिलं तर अन्न हे काय खाल्लं जातं हे दाखवलं सुद्धा जातं. तर तेव्हापासून एक गॅस्ट्रो डिप्लोमसी म्हणजे पब्लिक लेवलला पब्लिक डिप्लोमसीचा एक डायमेन्शन म्हणून फूड डिप्लोमसी आकारास येते. इथं अन्नाचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर केला जातो. म्हणजे उदाहरणच द्यायचं तुम्हाला म्हणलं तर आपण भारत आणि पाकिस्तानचं उदाहरण घेऊ की पाकिस्तान हे असं राष्ट्र आहे तसं राष्ट्र आहे. भारत आणि दोघांमध्ये कधी विस्तव सुद्धा जाणार नाही वगैरे ह्या गोष्टी आपण कायम बोलतो. पण ज्यावेळी पाकिस्तानच्या फूड कल्चरबद्दल बोललं जातं बिर्याणी असेल कबाब असेल तर त्यावेळी आपल्या भारतीयांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तर या गोष्टी आहेत की संघर्ष एका बाजूला राजकीय मुद्दे एका बाजूला तरी पण लोकांना एकत्र आणण्याचं माध्यम म्हणून अन्नाकडे पाहायला जाऊ शकतं. आता पाकिस्तानचा विषय निघालाय म्हणून आठवण करतीये बॉर्डरवर BSFचे जवान आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यामध्ये मिठाईची देवाणघेवाण केली जायची. या दोन देशांमध्ये तणाव कमी होण्यामध्ये काही फरक पडला? मिठाई देणं म्हणजे आपल्याकडे म्हणतो अतिथी देवो भव ते म्हणजे शत्रू जरी असेल तर आता ईद असेल तर ईदला आपण मिठाई देतो दिवाळीला ते मिठाई देतात. तर जे दोन सैन्य एकमेकाच्या विरोधात लढण्यासाठी कायम ते उभी आहेत तर त्यांच्यामध्ये काहीतरी सद्भाव निर्माण व्हावा कटुता कमी व्हावी या दृष्टिकोनातून मिठाईची देवाणघेवाण केली जाते. तर त्या काळाच्या ओघात असं झालं की ते स्टेट लेवलला बघितलं तर मँगो डिप्लोमसी चालू झाली म्हणजे आंबे एकमेकाला द्यायला लागले. तर याच्यातून असं होतं की तुम्हाला पुन्हा म्हणालो मी की नेते असतील किंवा सैन्य असेल म्हणजे सैन्यातले अधिकारी असतील ते मशीन्स नाही आहेत. दे आर ह्युमन बिईंग्स आणि अन्न महत्त्वाची भूमिका प्ले करतं. ज्यावेळी तुम्ही एकमेकाला म्हणजे काहीतरी ग्रीट करताय मिठाई थ्रू तर लोकांमध्ये बोलणं होतं बॉन्डिंग होतं एक आपलेपणाची भावना निर्माण होते. आणि बऱ्याचदा असे प्रकार घडतात जे मीडियामध्ये येत नाहीत आणि मी असं तुम्हाला पुराव्यासह सांगू शकत नाही इथं. पण बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी चकमक उडाली एकीकडून फायर झालं तर लगेच दुसरीकडून प्रत्युत्तर दिलं जातं. तर जर असं दोन्हीकडून चालू झालं तर म्हणजे ते युद्धात बदलायला वेळ लागणार नाही. तर ज्यावेळी अशी देवाणघेवाण होते दोन लोकांमध्ये इंटरॅक्शन असतं तर त्यावेळी ती परिस्थिती एस्केलेट होऊ नये म्हणून दोन्हीकडचे जे सैन्याधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी मिठाई ते जे दोन देशांमधलं जे राजकीय तणाव आहे तो कमी करायला नक्की मदत करतं. इतिहासाबद्दल मगाशी उल्लेख झाला. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये ही फूड डिप्लोमसी होती का? स्वातंत्र्याच्या आधी म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो जोपर्यंत मानवी इतिहास आहे तिथपासून आपल्याला फूड डिप्लोमसी कायम दिसेल. आपण इंग्रजांचं उदाहरण घेऊ ना एकदम अलीकडचं पेक्षा इंग्रजांचं उदाहरण घेऊ. तुम्ही मला सांगा की आक्रमण आपलं भारतावर जे पाश्चात्य जो रूल होता ब्रिटिश रूल का होता म्हणजे पोर्तुगीज का आले ब्रिटिशांना काय वाटलं भारतामध्ये त्याचं कारणच अन्नामध्ये दडलेलं आहे. मसाल्यांसाठी जे आपलं आकर्षण होतं म्हणजे सॉफ्ट पॉवर फक्त तुम्ही निर्माण करता म्हणून होत नाही. सॉफ्ट पॉवर आपोआप झालेली होती. सागरी मार्गाने जो प्रवेश झाला तो त्यासाठीच झाला होता. भारतीय संपन्न राष्ट्र आहे भारत हे संपन्न राष्ट्र आहे आपल्याला तिकडे जायचंय म्हणून वास्को द गामा आला होता. वास्को द गामा ज्यावेळी भारतात आला कालिकतच्या किनाऱ्यावर उतरला तो पहिल्यांदा माघारी गेला त्यावेळी त्याने 3 जहाज भरून इथलं मसाले आणि कपडा नेला होता. तिथं गेल्यानंतर त्याला कळालं काहीतरी मला एक्झॅक्ट आठवत नाही पण 14 पट त्याला नफा झाला होता. आणि अशी सोन्याची कोंबडी जर हातात सापडली तर कोण सोडणार आहे. आणि तिथून मग भारताच्या कोलोनायझेशनची सुरुवात झाली. त्यामुळं फूड म्हणजे एक राजकारणात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे. आत्ताच्या काळात मॉडर्न सेन्समध्ये जर बघितलं आपण तर स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू दिल्लीमध्ये फेमस रेस्टॉरंट्स आहेत. अल जवाहर म्हणून रेस्टॉरंट आहेत. म्हणजे आपल्याकडचं मला माहिती नाही पण भारतातलं कोणी जर दिल्लीमध्ये गेलं तर आपल्याला जामा मस्जिदला जायला फार आवडतं तिथलं नॉनव्हेज खायला. तर अल जवाहर तिथलं एक फेमस रेस्टॉरंट आहे तर त्याचं नाव जवाहरलाल नेहरूंवरून दिलेलं आहे. मोती महल म्हणून एक रेस्टॉरंट जिथं बटर चिकनचा शोध लागला
ते मोतीमहल रेस्टॉरंट. तुम्ही दोन्हीकडे जा, दोन्हीकडे आपल्याला दिसेल इंदिरा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील. तर ते ज्यावेळी आयसेनहॉवर म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 1958 भारतात आले होते, तर भारतात आल्यानंतर ते त्यांना तिथं घेऊन गेले, त्यांनी तिथं सर्व केलेलं आहे. तर या गोष्टी आणि तिथून म्हणजे बटर चिकन तिथं खायला घातलं. त्यानंतर मग भारतामध्ये असं झालं की बटर चिकन म्हणजे सॉरी पाश्चिमात्य देशांमध्ये की बटर चिकन ही भारताची लिगसी आहे. भारतामध्ये सगळ्यात चांगलं काय मिळतं तर बटर चिकन. तर ते तिथून चालू झालेलं आहे. तर फूड डिप्लोमसी अशी म्हणजे त्यावेळी इन्स्टिट्यूशनल फॉर्ममध्ये नव्हती, पण ती एक्झिस्ट करत होती. इंदिरा गांधींचा जर विचार केला तर त्यांना व्हेजिटेरियन फूडवर जास्त त्यांचा प्रेफरन्स असायचा आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्हेजिटेरियन फूड प्रमोट करायला म्हणजे मदत केली होती. त्याच्यानंतर आपण अजून बघितलं म्हणजे काळाच्या ओघात मॉडर्नायझेशन तिकडे पण झालेलं आहे. राजीव गांधी टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर यासाठी त्यांच्याबद्दल चर्चा होते, पण ते सर्वात पहिले असे होते की ज्यांनी भारतीय जो मेन्यू होता त्याला ग्लोबल बनवलं. म्हणजे चायनीज असेल, कॉन्टिनेंटल असेल, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारणाच्या टेबलवर किंवा डिप्लोमसीच्या टेबलवर आणायला त्यांनी फार मोठी मदत केली. एक त्यांचा फार फेमस किस्सा आहे. एकदा मुंबईला आले होते ते आणि मुंबईला आल्यानंतर म्हणजे त्यावेळी असा प्रोटोकॉल असायचा की मुंबईला आले, एक चायनीज डेलिगेशन होतं त्यांच्याबरोबर. तर असं असायचं की स्थानिक फूड त्यांना सर्व केलं जायचं. मग ऑब्व्हियसली मुंबईला आले तर ते महाराष्ट्रीयन फूड होतं, पण राजीव गांधींनी ऐन वेळी सांगितलं की मला चायनीज फूड आवडेल. मग शेफची धावपळ झाली वगैरे आणि तो जमाना कधीचा 1990चा. पण गोष्टी मॅनेज झाल्या. पण तिथून पुढे याचा एक लॉंग टर्म इम्पॅक्ट झाला की कुठली डिमांड कशी येऊ शकते. त्यामुळं जे ऑफिशियल म्हणजे जे भारताचं किचन आहे ते कायम वेगवेगळ्या प्रकारच्या इन्ग्रेडियंट्सनी कायम ते भरलेलं असलं पाहिजे. कोणती डिमांड आली तर त्याला टॅकल करता येऊ शकलं पाहिजे. थोडंसं आपण पुढं गेलो तर वाजपेयींचा काळ. म्हणजे मी तर म्हणेन आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले वाजपेयींसारखा खवय्या पंतप्रधान आपल्याला मिळणार नाही. जे ग्वाल्हेरला जिथं राहत होते तिथले लाडू, तिथले लस्सी आज पण फेमस आहे आणि लोक तिथं जाऊन ते घेतात. तिथे वाजपेयी खात होते, वाजपेयी तिथे खात होते म्हणून ते वाजपेयींचे आवडतं. म्हणजे वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा तिथून त्या गोष्टी दिल्लीला जायच्या पंतप्रधान निवासात. तर एवढे वाजपेयींना खाण्याच्या बाबतीत आवड होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण त्याच्यात जर हे बघितलं तर सगळ्यात गाजलेली गोष्ट म्हणजे 2001चा आग्रा परिषद. मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि वाजपेयी दोघांच्यात झाली होती. तर त्याच्यामागं पार्श्वभूमी अशी होती 1998ला न्यूक्लिअर टेस्ट झाली होती. त्यानंतर 1999ला भारत पाकिस्तान कारगिल युद्ध. दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड प्रमाणावर वाढला होता आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काहीतरी शांततेची म्हणजे शांततेसाठी चर्चा चालू केली पाहिजे. तर आग्रा परिषद ठेवली होती. वाजपेयींनी त्यावेळी मासे प्रेफर केले की मला मासे खायचे आणि एक म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट एक डेझर्ट तयार करायला लावलं होतं वाजपेयींनी स्पेशल. त्या डेझर्टचं नाव होतं हिमालया की चोटी. अच्छा. तर त्याचा कॉन्टेक्स्ट बघा तुम्ही. 1999ला ज्यावेळी कारगिल युद्ध झालं होतं तर म्हणजे मुशर्रफना काय पाहिजे होतं, एक स्ट्रीप आहे म्हणजे लडाख हायवेची, जो श्रीनगरपासून लडाखला जो हायवे कनेक्ट होतो, तर पाकिस्तानला तो हायवे कॅप्चर करायचा होता जेणेकरून लडाखशी भारताचा संपर्क संपेल. म्हणजे हिमालयात आणि ते युद्ध झालं होतं टायगर हिल वगैरे, हिमालया की चोटी. तर जाणून बुजून तो मेसेज होता की इनडायरेक्टली की तुम्ही स्वीट खाताय पण त्याचं नाव हिमालय की चोटी. तर जे डिप्लोमॅटिक आपण जे सिग्नल्स देतो ते अशा प्रकारे देतो. त्यांची काय प्रतिक्रिया होती ह्याच्यावर? आता ती ऑफिशियली रेकॉर्ड नाही झाली, पण हे म्हणजे राजकीय वर्तुळात फार चवीनं चर्चेलं जातं की अशा प्रकारे आपण मेसेजेस दिलेले आहेत त्याच्या आधी. बरोबर. मी म्हणूनच म्हटलं की ते सॉफ्ट पॉवर म्हणून आपण बऱ्यापैकी वापरलेलं आहे आतापर्यंत. सॉफ्ट पॉवर असेल, सिग्नलिंग द्यायसाठी आपण वापरतो. आता वाजपेयींपर्यंत आपण आलेलो आहोत. मला मनमोहन सिंगांकडे यायचं आहे. ते खूप मितभाषी होते. जनरली पाहुणचार करताना तुम्ही समोरच्या गेस्टला किंवा पाहुण्यांना तितकं कम्फर्टेबल करता आणि मग तुम्ही हे करता. मनमोहन सिंगांच्या बाबतीत हे कसं होतं, म्हणजे ते कशा पद्धतीने याकडे पाहायचे? मनमोहन सिंगांचा जर विचार केला तर साधारणतः 2004च्या पुढचा म्हणजे 2005 पासून फेसबुक 2005 मध्ये आलं. तर सोशल मीडियाचा उगम झाला होता. फार प्रसिद्ध नव्हतं, पेनिट्रेशन तेवढं झालं नव्हतं.
पण मीडिया अटेन्शन वाढलं होतं डिबेट म्हणजे सॉरी जे स्टेट डिनर्स वगैरे होत आहेत त्याच्यामध्ये. तर मनमोहन सिंग आणि न्यूक्लिअर डील झालं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमोहन सिंग सरकारचा जर सगळ्यात मोठा काय म्हणतो आपण अचिव्हमेंट काय असेल तर 2008चं इंडिया US न्यूक्लिअर डील. न्यूक्लिअर डील झाल्यानंतर त्यांना US ला आमंत्रण दिलं गेलं. तर जनरली आपण बघतो की US मध्ये जर डिनर असेल तर आपल्याला पॉर्क दिसेल, हॅम दिसेल, त्यानंतर व्हेजिटेरियन फिश वगैरे. पण मनमोहन सिंग फक्त फिश खायचे, ते मटण खात नव्हते, ते म्हणजे फिश पॉर्क वगैरे काहीच खात नव्हते. तर असं झालं होतं पहिल्यांदा व्हाईट हाऊसच्या इतिहासात विदाऊट मीट म्हणजे विदाऊट पॉर्क विदाऊट हॅम डिनरचा अरेंज केला गेला होता. तर म्हणजे आपण सॉफ्ट पॉवर ज्यावेळी म्हणतो तर एवढी मोठी गोष्ट की म्हणजे साधारणतः जॉर्ज बुशच्या काळापासून भारत आणि अमेरिका न्यूक्लिअर डील बद्दल निगोसिएशन्स चालू होती. आणि मनमोहन सिंगांनी ज्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले होते. तर स्वतःचं सरकार पणाला लावलं होतं आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी चालेल, मला हे डील करायचं आहे. तर त्याचा रिवॉर्ड तुम्हाला दिसेल की त्यांनी त्यांचे जे संकेत आहेत किंवा ज्या काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या बाजूला ठेवल्या आणि भारतासाठी भारताच्या पंतप्रधानांना आवडेल असा डिनर ऑर्गनाईज केला. तर याच्यातून दिसतं की ज्यावेळी तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणात तुमची व्हॅल्यू वाढत असते ती फक्त तुम्हाला युद्ध किंवा संघर्ष याच्यातून दिसत नाही. समोरचा जे राष्ट्र आहे स्पेशली महासत्ता आहे ती तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करते या गोष्टीवर पण ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि जो डिनर ऑर्गनाईज केला होता 2006 मध्ये ते त्याचं एक उदाहरण आपण म्हणू शकतो. बरोबर. फूड डिप्लोमसीचा फॉरेन पॉलिसीमध्ये काय रोल सांगता येईल? फूड डिप्लोमसी पुन्हा तेच की तुम्हाला मी सांगितलं एक सॉफ्ट पॉवर आहे, दुसरी हार्ड पॉवर आहे. तर हार्ड पॉवर काळाच्या ओघात कमी झाली, सॉफ्ट पॉवर वाढली. त्याच्यामध्ये आपण बघतो की तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो. 2015 मध्ये JCPOA अमेरिका आणि इराण दोघांच्यात एक न्यूक्लिअर पॅक्ट झाला होता. त्याच्यामध्ये असं झालं होतं की एकतर इराण आणि अमेरिका दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक, दोघांना एका टेबलवर आणणं हीच फार अवघड कामगिरी होती. आणि तुम्ही जर बघितलं तर कुठलंही जे ऑफिशियल स्टेटमेंट असतं, जो ॲग्रीमेंट असतं त्याच्यामध्ये एक एक शब्दासाठी मारामारी चालते. आणि अमेरिका आणि इराणचे जे डिप्लोमॅट्स होते 12 चर्चेच्या ज्या फेऱ्या होत्या त्या झाल्या, 13व्या फेरीला आले लोक. दोघांमध्ये ॲग्रीमेंटच होत नव्हतं काही झालं तरी. मग रात्री उशिरापर्यंत ते चालू झालं आणि शेवटी एक डेडलॉक आला की आता इथून पुढे ते ॲग्रीमेंट पुढे सरकेल असं वाटतच नव्हतं. पण त्याच्या आधी म्हणजे ह्या असं ॲग्रीमेंट झालं नाही हे फार छुपी गोष्ट सांगायला वाटते, पण त्याच्या आधी डिप्लोमॅटचे एवढे जे प्रयत्न असतात ते सगळे पाण्यात जातात. आणि मग शेवटी डिप्लोमॅटचा प्रयत्न असतो की काही करू, आपण निगोशिएट करू, बार्गेनिंग करू, पण हे ॲग्रीमेंट पुढे सरकलं पाहिजे. मग ज्यावेळी डेडलॉक आला त्यावेळी त्यांनी जे डिप्लोमॅट्स होते इराणमध्ये चालू होतं हे सगळं, तर त्यांनी एक निर्णय घेतला की ठीक आहे की आपण काही दिवस जे डिस्कशन आहे ते फ्रीज करू, थांबूया इथेच. आणि त्यांनी असा प्रयत्न केला की डिनर ठेवला एक, पुन्हा हीच गोष्ट, डिनर ठेवला. तर डिनर झाल्यामध्ये तर तुम्ही बघा पर्शियन जे फूड आहे इट इज कन्सिडर्ड वन ऑफ द बेस्ट फूड. म्हणजे पिस्त्याचे वेगवेगळे पदार्थ असतील, पुलाव असेल, पर्शियन पुलाव, कबाब आहेत, या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की दोघांमध्ये पुन्हा एक सौहार्दपूर्ण वातावरण तयार होण्यात संवादाला सुरुवात झाली. आणि मग संवादाला सुरुवात झाली तर असं होतं ना की ठीक आहे, असं एक पर्सनल लेवलला एखाद्या डिप्लोमॅटला वाटू शकतं की हे एवढं चांगलं राष्ट्र आहे, एवढं सगळं म्हणजे चांगलं जर फूड कल्चर यांचं असेल तर आपण थोडं मागं येऊयात. यांना पण वाटलं असेल ओके हे एन्जॉय करतायत तर आपण थोडं पुढे जाऊया किंवा तो मागं नाही. हे ॲडजस्टमेंट करण्याची जी मानसिकता आहे ती तयार व्हायला जेवण अशा प्रकारे मदत करतं. भावना बदलल्या गेल्या तिथे, भावना बदलल्या गेल्या नक्कीच. आणि मग तो करार पुढे सरकला. हो, पुढे सरकला. तो 4 वर्ष चालला. पुन्हा ट्रम्प सरकार आल्यानंतर त्यांनी तो म्हणजे हे कॅन्सल पण केला, पण ती पुढची गोष्ट झाली. पण ज्यावेळी एका म्हणजे डेड ब्लॉक आला होता निगोसिएशन्समध्ये त्यावेळी फूडने इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता. भारताच्या बाबतीत असं काही स्पेशल वेगळं उदाहरण आहे का की ज्याने समोरच्या देशाला
इम्प्रेस करण्यामध्ये आपल्या फूड कल्चरचा काही रोल आहे महत्त्वाचा? भारताचं तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो. मँगो डिप्लोमसी मगाशी आपण एक उल्लेख केला. तर असं होतं की इंदिरा गांधींच्या काळापासून दोन्ही राष्ट्राध्यक्ष भारत आणि पाकिस्तान एकमेकाला आंबे पाठवतात. तर एक मलिहाबादी आंबा म्हणून एक उत्तर प्रदेशातला फेमस आंबा आहे. तर पहिल्यांदा इंदिरा गांधींनी पाठवले, पण असं झालं की ज्या माणसानं ते कलम केलं होतं मलिहाबादी आंब्याचं, तो माणूस फाळणीनंतर पाकिस्तानला गेला. आता दोघांमध्ये हे स्पर्धा चालू झाली की त्या मलिहाबादी आंब्यावर क्लेम कुणाचा, भारताचा की पाकिस्तानचा. तर म्हणजे एखादी गोष्ट पाकिस्तान भारताला पाठवायला पाकिस्तान पण भारताला पाठवायला लागला. म्हणजे एखादी गोष्ट आपण चांगल्या भावनेतून म्हणजे चालू करतो, किंवा कदाचित त्याच्यामागे राजकारण पण असेल की मलिहाबादी आंब्याला भारताचीच ओळख द्यायची म्हणून तो जाणीवपूर्वक पाकिस्तानला पाठवण्यामागचं मागे पण राजकारण असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. दुसरी गोष्ट, भारत आणि बांगलादेश. आत्ताचे पंतप्रधान तर व्हेजिटेरियन आहेत, पण याच्या आधी काय व्हायचं, शेख हसीना, तर त्या हिल्सा मासा म्हणून बांगलादेशमध्ये फार फेमस आहे. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी पावसाळ्यात तो बांगलादेश म्हणजे समुद्रातून जर्नी चालू करतो गंगा नदीतून, आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत पोहत येतो, अगदी बिहारपर्यंत येतो. तर हिल्सा मासा बांगलादेशमध्ये फार फेमस आहे. तर ते हिल्सा मासे दरवर्षी भारतीय पंतप्रधानांना भेट म्हणून बांगलादेशकडून पाठवले जायचे. आणि हिल्सा मासा एवढा कल्चरली इम्पॉर्टंट आहे बंगालमध्ये. आता सरकार बदललं, थोडंसं आपण म्हणू शकतो धार्मिक रॅडिकल सरकार आलेलं आहे बांगलादेशमध्ये, किंवा लोक रॅडिकल झालेले आहेत. अशा काळात ज्यावेळी रिव्हॉल्युशन झालं किंवा शेख हसीना सरकार उलटवून टाकलं, तर जनरली भारतद्वेषी लाट बांगलादेशमध्ये तयार झालेली आहे. तर तिथल्या काही मंत्र्यांनी अशी एक्साइटिंग विधानं केली की यावर्षी आम्ही भारताला हिल्सा मास्याची निर्यातच करणार नाही. नंतर ते माघारी घेतलं, कारण साहजिक आहे की त्याच्यामागे जे अर्थकारण दडलेलं आहे त्यामुळे ते सस्टेन होऊ शकत नव्हतं. पण तो हिल्सा मासा भेट देणं एवढं प्रतिकात्मक होतं की सरकार बदलल्यानंतर त्यांची प्रायोरिटी होती की भारताला आम्ही देत नाही हे सांगण्याचं. म्हणजे की तो द्वेष प्रकट करण्याचं साधन काय, तर ते अन्न. असे कोणते पर्टिक्युलर पदार्थ आहेत की जे या सगळ्या राजकारणामध्ये वापरले गेलेत आतापर्यंत? राजकारणामध्ये अजून तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणलं, म्हणजे आंबा झाला, आपले मसाले झाले जे स्वातंत्र्यपूर्व काळात आपण म्हणू, आता तुम्ही माशाचं उदाहरण दिलात, तर अजून कुठले पदार्थ आहेत? आपला बासमती तांदूळ सुद्धा खूप फेमस आहे की जो इतर देशांमध्ये पाठवला जातो. हो, बासमती तांदूळ आपण म्हणू शकतो, कारण भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आणि पाकिस्तानचा पण जो बासमती तांदूळ आहे तो कन्सिडर केला जातो चांगल्या क्वालिटीचा. आणि भारताचा म्हणजे पंजाब रिजन, तर पंजाब जर आज बघितला तर 2/3 पंजाब पाकिस्तानकडे आहे, त्यामुळं पाकिस्तानचा जो बासमती आहे तो चांगल्या क्वालिटीचा कन्सिडर केला जातो. भारताच्या बाहेर जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे फूड आयटम्स आहेत, डेलिबरेटली असेल किंवा नॅचरली, एक हे झालेलं आहे की म्हणजे त्या एखाद्या खाद्यपदार्थाने एखाद्या देशाची जी आपण म्हणतो ना की अट्रॅक्शन किंवा आकर्षण जे आहे ते वाढलेलं आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर भारतात आपण बघा ना, आपण चायनीज चिनी म्हणून हे करतो त्यांना, पण चायनीज फूड खायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नसतं, भले ते इंडियन व्हर्जन आहे पण नाव तर त्याला तेच चिकटलेलं आहे. बाहेर जर बघितलं आपण, जी इटालियन क्विझिन आहे, म्हणजे भारतामध्ये पिझ्झा बर्गर नाही पण पिझ्झा पास्ता ह्या फार कॉमन गोष्टी आहेत. तर त्याचा प्रसार म्हणजे इटलीबद्दल जर आपल्याला काहीतरी चांगलं वाटत असेल किंवा काय, तर त्याचं ओरिजिन तिथून आहे. आणि जगभरात आज सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ पिझ्झा आहे. तर आणि पिझ्झा इटलीमधून फेमस नाही झाला, तो फेमस केला अमेरिकेने. तर त्याच्यामुळे त्या दोन देशातले संबंध सुधारले. अशा गोष्टी आहेत. थायलंडसारखं एक छोटं राष्ट्र आहे, तर त्यांनी जाणीवपूर्वक अन्नाचा वापर आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात कसा करता येईल याचा फार पूर्वीपासून विचार केला. 2001 मध्ये त्यांनी फूड डिप्लोमसीसाठी जाणीवपूर्वक ग्लोबल थायलंड म्हणून एक त्यांनी मोहीम चालू केली होती. तर त्यांनी जे थाई फूड आहे
ते वेगवेगळ्या देशात प्रमोट केलं, रेस्टॉरंट्स प्रमोट केली, फूडचं सर्टिफिकेशन दिलं, थाई व्हॅल्यूज काय आहेत, म्हणजे थाई करी जी आज आपण म्हणजे भारतामध्ये पण रेस्टॉरंट आहेत, तर ती जी ओळख आहे तर त्याच्यासाठी थायलंड सरकारनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले. याचा फायदा असा झाला की 2001 ते 2020 म्हणजे 2019 आपण म्हणू कोविडच्या काळ आधीपर्यंत थायलंडमध्ये जे टुरिस्ट आहेत ते 4 पटीनं वाढले. आणि अन्नधान्याची जी निर्यात आहे, थायलंड फार मोठा देश नाही आहे तरी पण अन्नधान्याच्या निर्यातीत तो 13व्या नंबरवर आहे. तर या ज्या सगळ्या इकॉनॉमिक बेनिफिट आहेत त्याचं ओरिजिन आपल्याला त्यांच्या त्या ग्लोबल थाई नावाची जी कन्सेप्ट आहे किंवा ते जे मोहीम होती त्यांची फूड डिप्लोमसी प्रमोट करण्याची, तिथं आपल्याला दिसेल. आणि कधी कधी अन्न ही अशी गोष्ट आहे की एखादी चांगली गोष्ट समोरचा म्हणजे समोरचा ऑडियन्स कसा घेतोय त्यानुसार त्याचा विचका होण्याची पण शक्यता असते. बेलीज म्हणून एक मध्य अमेरिकेत देश आहे. तर 1985ला जी इंग्लंडची राणी एलिझाबेथ त्यांनी व्हिजिट केलं होतं एलिझाबेथला. तर तिथे एक म्हणजे प्रत्येक ठिकाणचं एक स्थानिक अन्न असतं. नाक मुरडण्याची सवय आपल्यालाच आहे असं नाही समोरच्याचं अन्न बघून, सगळीकडेच आहे ती. तर एक उंदरासारखा एक प्राणी आहे. तर तिथलं त्याचं जे मीठ आहे ते लाईक असं समजलं जातं की सगळ्यात म्हणजे स्टेटस सिम्बॉलनी सगळ्यात चांगलं मानलं जातं. तर ज्यावेळी क्वीन एलिझाबेथ गेल्या होत्या तिकडे 1985मध्ये, तर त्यांना ते सर्व करण्यात आलं. आणि योगायोगाची अशी गोष्ट की 1981मध्ये म्हणजे 4 वर्ष आधी तिथे क्रांती झाली होती आणि पाश्चिमात्य धार्जिणं जे सरकार आहे ते उलगवलं होतं. तर ते दिल्यानंतर आता त्यावेळी मीडिया एवढा फास्ट नव्हता, तर तिथून जे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे टेलिग्रामनी पुन्हा इंग्लंडला गेले आणि तिथे प्रिंट झालं की ब्रिटनच्या राणीचा अपमान बेलीजमध्ये करण्यात आला. म्हणजे बेलीजनं एवढे मोठा गेस्ट आला म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं गेस्चरनी केलं, पण त्याला ब्रिटिश न्यूजपत्रांनी असं पोर्ट्रे केलं की ब्रिटनच्या राणीचा अपमान करण्यात आला. कारण ते अन्न राणीला आवडलं नव्हतं. राणीला आवडलं नाही, उंदीर खायला घातला. अच्छा, पण तो तिथला स्टेटस तो तिथला स्टेटस सिम्बल आहे. तर या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या होत्या. आता ग्लोबलायझेशन इतकं फास्टली होत आहे की असं कुठलं पदार्थ किंवा खाद्य नसेल की जे दुसऱ्या देशात पोहोचलं. जसं आता आपल्याकडे पिझ्झा आहे किंवा इतर कुझिन आलेला आहे. सो भारताचेही अनेक पदार्थ इतर ठिकाणी गेलेले आहेत. भारताचे जे हल्दीराम सारखा ब्रँड आहे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये त्याचे आउटलेट्स आहेत. सागररत्न आहे, सागररत्न साऊथ इंडियन फूड प्रमोट करतं, तर त्यांचे पण बऱ्याच देशांमध्ये आउटलेट आहेत. तर ज्यावेळी एखाद्या देशाची सगळ्यात बेसिक इमेज तयार होते, म्हणजे लोक काय करतात की आपल्याला म्हणजे तुम्हाला मेक्सिकन कल्चरबद्दल जाणून घ्यायचे पुण्यात, तर तुम्ही काय करू शकता इथं बसून की एखाद्या मेक्सिकन रेस्टॉरंटला भेट देऊन की तिथलं क्विझिन काय आहे हे बघू. तर एखाद्या देशाबद्दल मत बनवण्याची सुरुवात आहे ती इथून होते. तर ही जी सुरुवात आहे की भारतीय रेस्टॉरंट प्रमोट करणं, इंग्लंडमध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला शहराच्या प्रत्येक भागात भारतीय रेस्टॉरंट दिसतील. आणि अन्नाचं अजून एक वैशिष्ट्य, तुम्हाला भारतीय रेस्टॉरंट म्हणण्यापेक्षा आपण साऊथ एशियन रेस्टॉरंट्स म्हणतो, भारत आणि पाकिस्तान. इथं आपण लढतो, पण इंग्लंडमध्ये ज्यावेळी बघतो त्यावेळी ते भारत पाकिस्तान एक झालेले असतात, साऊथ एशियन आयडेंटिटी. अमेरिकेत पण त्यांना साऊथ एशियन आयडेंटिटी असते. म्हणजे ती गोष्ट किती प्रकारे काम करते बघा की इथं आपण लढतोय राजकीय कारणांसाठी, पण या 2 देशांपासून आपण लांब गेल्यानंतर एक होतोय सांस्कृतिक कारणांसाठी. संस्कृती एकसारखी आहे, अन्नपदार्थ एकसारखे आहेत, त्याच्यामुळं त्या लोकांमध्ये एक आपण म्हणू शकतो की आपलेपणाची भावना निर्माण होते. तर संघर्ष आणि हे झालं फक्त ठीक आहे बायलॅटरल्समध्ये. आता ज्यावेळी ज्या देशामध्ये आहे तिथला जर विचार केला तर ते ओपिनियन तयार होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आणि याच्यामुळं काय होतं की ज्यावेळी 2 देशांमध्ये एखादा निगोसिएशन होत असतं किंवा इंटरनॅशनल ॲग्रीमेंट होत असेल, तर लोकांचा जो पाठिंबा आहे, म्हणजे लोकांमध्ये एक सॉफ्ट पॉवर ज्यावेळेस डेव्हलप होते, तर ते म्हणतात ठीक आहे की आपण या पर्टिक्युलर देशापाशी व्यवहार करतोय किंवा डील करतोय आणि यांचे आपण फूड आयटम्स बघितलेले आहेत, चांगलं असतं. मग लोक विरोध करत नाहीत. पण तिथं जर असं काहीच जर कॉन्टॅक्ट नसेल, म्हणजे भारत आणि रशिया संबंधात असं म्हणलं जातं
की USSRच्या काळात दोन देश फार एकमेकांच्या जवळ होते सांस्कृतिकदृष्ट्या. म्हणजे राज कपूरचे चित्रपट तिकडे प्रसिद्ध व्हायचे वगैरे वगैरे हे सगळं. पण हे सगळं झालं पूर्वेतिहास. आज काय आहे, भारत आणि रशियामध्ये तो कनेक्टच नाही. म्हणजे भले पुतीन आणि मोदी हे दोन एकमेकांचे चांगले मित्र असतील, पण ज्या वेळी लोकांचा एकमेकांशी संपर्क नसतो त्यावेळी ती जी डिप्लोमसी आहे ती फक्त मेकॅनिकल राहते, की आहे म्हणून चाललंय म्हणून चालू दे. तर ते एक वॉर्मनेस यायसाठी, आपलेपणा यायसाठी काही ना काही संस्कृती फार महत्त्वाची भूमिका बजावते आणि संस्कृतीचा अन्न हा फार महत्त्वाचा घटक आहे. तर लोकांना कनेक्ट करण्यासाठी ज्या प्रकारे तुम्हाला मी थायलंडचं उदाहरण दिलंय, की लोक यायला लागले. चौपट जर त्यांचा व्यापार 20 वर्षात वाढत असेल तर भारत का नाही बघू शकत या गोष्टीकडं. आणि भारताचा विचार केला, एवढी डायव्हर्सिटी तुम्हाला जगात कुठे सापडणार नाही. आणि या डायव्हर्सिटीचा आपण एक पॉझिटिव्हली उपयोग करून घेता आला. आणि पाश्चात्य राष्ट्रांना या गोष्टीचं फार आकर्षण असतं. म्हणजे त्यांचं जर नेशन बिल्डिंग आपण बघितलं, एक देश एक राष्ट्र, म्हणजे एक भाषा एक धर्म, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांना डायव्हर्सिटी माहिती नाही. आणि ज्यावेळी ते बघतात की इथं म्हणजे एक भाषा बोलली जात नाही, एक अन्न नाही, म्हणजे पूर्ण सगळं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाणारे लोक एकाच एरियात राहतात, एकाच देशात राहतात. तर ही त्यांच्यासाठी एक आश्चर्यकारक गोष्ट असते की एवढी डायव्हर्सिटी एक देश कसं काय करू शकतो. आणि आपली सगळ्यात मोठी पॉवर काय तर ही आहे. आपल्याकडे या विषयावर देशात राजकारण होतं किंवा जो वाद होतो, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ती भारताची ताकद आहे असं म्हणायचं आपण. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद नक्की आहे. फक्त ती ताकद आंतरराष्ट्रीय राजकारणात असं असतं की तुम्ही काय आहे हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही कसं दिसताय हे महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृतीचं आकर्षण वाढवण्यासाठी जी आपली डायव्हर्सिटी आहे ती दिसणं फार गरजेचं आहे. मला आता देशाच्या राजकारणापर्यंत जायचंय की आपल्याकडे एवढी खाण्याची विविधता आहे, प्रत्येक राज्यानुसार खाणं बदलतं, भाषा बदलते, तसं खाणं, ही खाद्य संस्कृती खूप मोठी आहे आपली देशातली. सो देश पातळीवरच्या राजकारणामध्ये ही फूड डिप्लोमसी कधी कामी येते? काही अशी उदाहरणं सांगू शकाल? डोमेस्टिक पातळीवर सुद्धा, म्हणजे देशांतर्गत पातळीवर सुद्धा काय होतं की म्हणजे भारतीयांना एक गोष्ट आहे अन्नाबाबतीत, की आपण अन्न नेहमी धार्मिक आणि नैतिक या दोन गोष्टीतूनच बघितलेलं आहे. नेहमी अन्नाला आपण शाकाहार, कुठला डे म्हणजे कुठला दिवस आहे, कुठला महिना आहे, त्यानंतर शाकाहारी खायचा की मांसाहार खायचा, मग त्याच्यामध्ये पण प्राण्यात फरक, बोलाई, बोकड, ठीक आहे, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक श्रद्धा आहेत. पण ज्यावेळी आपण ते सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आणतो तर मला वाटतं की या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्याला जे खायचं आहे ते त्याची वैयक्तिक चॉईस आहे. आपण कोणावर जबरदस्ती करता कामा नये. आणि ज्यावेळी या प्रकारच्या गोष्टी येतील तर त्यावेळी भारत एक ते विविधतेचा ब्रँड म्हणून मोठ्या प्रमाणावर समोर येईल. आणि याची जी सुरुवात आहे ती आपल्या प्रत्येकाच्या वर्तणुकीतून होणार आहे. हा ब्रँड म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर हिट असायला पाहिजे. त्यासाठी एक नाव मी अगदी आवर्जून घेईल. मोदी सरकार आल्यापासून याचं ब्रँडिंग खूप जास्त झालं असं वाटत नाही? नक्कीच. म्हणजे तुम्ही मोदींची जी डिप्लोमसीची स्टाईल आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे एक कॉन्ट्रास्ट आहे. मनमोहन सिंग आणि मोदी. मनमोहन सिंग मितभाषी किंवा जे काही झालं असेल स्टेट क्राफ्ट्समध्ये ते मीडियामध्ये तेवढं डिस्कस कधी झालेलं नाही. आणि मोदींचा भर असतो की ते डिस्कशन झालं पाहिजे. आजकाल ऑलमोस्ट सगळे जे डिप्लोमॅट्स आहेत, म्हणजे जयशंकर असतील किंवा हे सगळे ट्विटरवर आहेत. तर हे लोक काय करतात, कुठे जातात, काय खातात, कोणाशी बोलतात, सगळ्या गोष्टी या सोशल मीडियावर चर्चा केली जातात. मग अशा वेळी तुम्ही मागं राहून गरजेचं नाही. आजकाल जमानाच असा झालेला आहे की तुम्हाला त्या गोष्टी दाखवाव्या लागतात. आपल्यापासून सुरुवात करा ना. 10 वर्षापूर्वी आपण ज्यावेळी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो आपण कधी फोटो काढून त्याचा टाकत नव्हतो. आज ते कस्टम झालेलं आहे की तुम्ही बाहेर जेवायला की ते दाखवायचं. म्हणजे अन्न हे फक्त खाण्याचं नाही तर दाखवण्याचं माध्यम झालेलं आहे. तर त्याचंच एक आंतरराष्ट्रीय राजकारणावर आपण म्हणू शकतो की ज्यावेळी प्राईम मिनिस्टर मोदी आहेत त्यांचं जे राजकारणाची पद्धत आहे ती सेम आहे. पण त्याच्यामध्ये पण असं तुम्ही बघू शकता एक कॉन्ट्रास्ट, की जसं मी तुम्हाला म्हणलं की आजपर्यंत सगळ्यात खवय्या जर पंतप्रधान कोण असेल तर अटल बिहारी वाजपेयी. ॲट द सेम टाईम मोदींचं जे म्हणजे जे स्टेटमेंट आहेत, हम तो फकीर आदमी है, तर त्यांनी त्याची इमेज सात्विक, वैराग्यपूर्ण, मला म्हणजे भौतिक जगाचा बद्दल आकर्षण नाही, ही जी इमेज बनवली ती त्यांच्या अन्नाबाबतीच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पण दिसते. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर की
मोदी पहिले 2015 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तर ऑब्विसली स्टेट डिनर जसं मगाशी तुम्हाला सांगितलं ऑर्गनाईज केला होता. नेमका तो नवरात्रीचा काळ होता. नवरात्रीत मोदी 9 दिवस उपवास करतात. आता हे सोशल मीडियामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे. तर असं झालं की ऑब्विसली ते एक रिच्युअल आहे की डिनर ऑर्गनाईज करायचं. तर डिनरमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. डिनर फक्त खाण्यासाठी नसतो, त्याच्यामागे नेटवर्किंग आहे, वेगवेगळे लोक येतात, सॉफ्ट पॉवर डेव्हलपमेंट असेल, लॉबिंग असेल, बऱ्याच गोष्टी असतात. तर ज्यावेळी डिनर होतो तर तो डिनरचा मेन्यू सेट करणं, त्याच्यामागं राजकारण असतं. लोक कोण बोलवायचे तुम्ही बघा. ज्या लोकांना बोलवलं जातं ते आजकाल सोशल मीडियावर त्याचा फोटो पाठवतात की आय एम इन्व्हायटेड, स्टेटसचा हे आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्याला इंटरकनेक्टेड आहेत. तर मोदी ज्यावेळी 2015 मध्ये गेले होते वॉशिंग्टनला, तर ज्यावेळी तो स्टेट डिनर झाला आणि जर सांगितलं की नवरात्रीचा उपवास चालू होता, व्हाईट हाऊसच्या इतिहासात पुन्हा पहिल्यांदा असं झालं की ज्या गेस्टला बोलवलंय त्याने काहीच खाल्लं नाही. ते फक्त लिंबू पाण्याचा ग्लास पिला, बाकी काही नाही. म्हणजे असा एक आता प्रथा झालेली आहे की ज्यावेळी भारतीय पंतप्रधान स्पेशली मोदी ज्यावेळी कुठेही जातात डिनरसाठी तर व्हेजिटेरियन मेन्यू असतो. पण त्याच्यामध्ये त्यात अजून एक पाऊल पुढे जाऊन असं झालं की तो मेन्यू डिझाईन केला, सगळं केलं, पण ज्याच्यासाठी केलं त्यांनी काहीच खाल्लं नाही. मोदी जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून त्यांचे जे परदेशी दौरे होतात ते कायम चर्चेत आणि ट्रोलिंगचाही विषय ठरतात. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जपानचे चीफ आलेले आहेत आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो की मोदी आणि ते पाणीपुरी खात आहेत. सो हे सगळं ठरवून केलेलं आहे. आजकाल पब्लिक डिप्लोमसी हा जो प्रकार आहे तो वाढलेला आहे. इट्स नॉट ओनली अबाउट मोदी. जयशंकर त्यांची डिप्लोमसीची स्टाईल बघा. भडक विधानं, आक्रमकता किंवा भारतीय ज्या परंपरा आहेत त्याच्यावर फोकस, या सगळ्या गोष्टी भारतीय डिप्लोमसीची स्टाईल झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर येतात आणि त्या एकदा आल्या की मग त्याच्यावर चर्चा होते. मग सपोर्टर असतील, विरोधक असतील, दोघांमध्ये ते म्हणजे एकजण त्याला हे करत सपोर्ट करत असतो की मोदींनी असं केलं, मोदींनी तसं केलं, आणि दुसरीकडे विरोधक असतात की ते ट्रोल करत असतात. म्हणजे एकीकडं तुम्ही जर म्हणाला की ट्रोलिंग होतं, तर दुसरीकडे तुम्हाला आठवेल की 2015 मध्ये ज्यावेळी 14 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तर ओबामाशी कुस्ती लढाएंगे, दिल्ली मेट्रो मधलाच एक तो क्लिप फेमस झाली. तर दोन्ही प्रकारचे लोक आहेत. फक्त त्यांना तो स्पेस मिळालाय सोशल मीडियामुळं की ज्या गोष्टी कट्ट्यावर व्हायच्या त्या आता सोशल मीडियावर होत आहेत. बरोबर. तर फॉरेन पॉलिसीचा विचार करता तर मोदींनी तुम्हाला सांगितलं की मोदींची एक स्टाईल आहे डिप्लोमसीची, पर्सनल टू पर्सन कनेक्शन. म्हणजे मोदी इस्रायलला जातील, तिथले जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, हे माझे जवळचे मित्र. ओबामा ज्यावेळी भारतात आले होते 2015 मध्ये, त्यावेळी माय फ्रेंड बराक असं बोललं गेलं होतं मोदींकडून. तर आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनुसार ही फार मोठी गोष्ट होती की असं म्हणजे जे नियम आहेत डिप्लोमसीचे किंवा ज्या परंपरा आहेत त्या सोडून असं बोललं गेलं. पण ती मोदींची स्टाईल आहे. आणि ती स्टाईल त्यांच्या म्हणजे जे डील होतात त्याच्यापेक्षा मोदी काय करतात याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळं काय होतं की तुम्ही म्हणजे मोदींची का राजकारणात कायम आहे ना की जी प्रतीक आहेत, म्हणजे भारतीय राजकारणाचा विचार केला राम मंदिर हे एक संघर्षाचं प्रतीक आहे, त्याला नेहमी प्राधान्य दिलं गेलं. बाहेर गेलं तर मोदींची इमेज, मोदींची स्टाईल, मोदींचं ऑरा ते जपण्याचं काम नेहमी केलं. म्हणजे ज्या प्रकारे स्वागत केलं जातं, स्वागत नेहरूंचं पण व्हायचं, स्वागत इंदिरा गांधींचं पण व्हायचं, ते एक कस्टम आहे. पण ज्या प्रकारे त्याला चर्चा किंवा हवा दिली गेली सोशल मीडियामध्ये, दिस इज स्टाईल ऑफ मोदी. त्यामुळं काय होतं की आता मोदींना जवळजवळ 24-25 देशांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तर ती सॉफ्ट पॉवर वाढण्यात तशी मदत होते. तर ऑब्विसली की हे जाणीवपूर्वक असेल किंवा एक पर्सनल, म्हणजे भारतीय परराष्ट्र नीतीबद्दल असं म्हणलं जातं की ही नेहमीच पंतप्रधानांकडून ड्राईव्ह केली जाते. मी याला जोडून पुढे येते ट्रम्प यांच्याकडे, कारण त्यांची विधानं कायमच वादाचा विषय असतात. सो जेव्हा फूड डिप्लोमसीचा इम्पॅक्ट काय झालाय का ट्रम्प यांच्यावर आपल्याकडून? ट्रम्प हे डिप्लोमसीमध्ये एक म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान आहे. म्हणजे लोक एखाद्या देशाबद्दल डिप्लोमसी कशी करायची याच्यावर अभ्यास करतात आणि ट्रम्पसारख्या व्यक्तींवर डिप्लोमसी बरोबर कशी करायची याच्यावर एक वेगळा अभ्यास होतो. 2020 मध्ये ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते, लॉकडाऊनच्या थोडंसं आधी. तर राष्ट्रपती भवनात ज्यावेळी डिनर होता
तर ऑब्विसली बीफ असेल किंवा बफ असेल किंवा पॉर्क असेल तर ते मेन्यूचा कधी भाग नसतो. तर त्यांनी हे केलं की त्याचे शेफ आहेत विकास खन्ना म्हणून, तर त्यांनी जे समोशातलं मीठ आहे ते लॅम्पचं म्हणजे मटन म्हणून रिप्लेस केलं. तर ते काय त्यांना आवडलं नव्हतं. त्यानंतर ते अहमदाबादला गेले, जे आपलं गांधींचा आश्रम आहे तिकडे, साबरमती आश्रम. तर ऑब्विसली तिकडे सगळं व्हेजिटेरियन पदार्थ होते. तर त्यांनी तिथं पण काय केलं की समोशामधला तर तो बटाटा काढला आणि हे ब्रोकोली आणि मटार म्हणजे वाटाणा हे टाकलं. तर ते ट्रम्पने तिकडे म्हणजे तिकडचा अनुभव बघितला की ते तिकडे समोशामध्ये काहीतरी मटण टाकलं, तिकडे त्यांनी शिवलंच नाही. आणि असं झालं की पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनातलंच फिश टिक्का जो बनवला होता, तर आपल्याला गरम मसाले वगैरे स्पायसी खायची सवय आहे, तिकडच्या लोकांना नसते. तर त्यांनी ते कजून स्पायसेस म्हणून थोडंसं एक माइल्ड फ्लेवर येतो ते टाकले होते, तर ते पण त्यांना काही आवडले नाहीत. तर असं झालं की आता ट्रम्पना भारतीय पदार्थ आवडतच नाहीत. ते जिथं म्हणजे ज्यावेळी असेल तर ते स्पेशली अमेरिकेकडे US कडून रिक्वेस्ट येते की वी डोंट वॉन्ट इंडियन क्विझिन्स. आणि मग तो एक म्हणजे सीन झाला की आम्ही शेफच्या नजरेतून बघा काहीतरी डोकं लावलं, वेगळं केलं आणि ट्रम्प आता शिवतच नाहीत आणि तो प्रयोग फसला. असंही होतं अनेकदा. नुकतीच G20 परिषद झाली आणि त्याचं यजमानपद भारताकडे होतं. सो त्यावेळेला या फूडचा काय रोल होता या सगळ्या याच्यात? G20चा आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो फूड डिप्लोमसी संदर्भात. जो मेन्यू होता फूड तो इंटरेस्टिंग होता. म्हणजे आपण जे मिलेट म्हणतो, भरड धान्य, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, हे आधी हा आपला सगळ्यांचा म्हणजे रोजच्या जेवणाचा भाग होता. पारंपरिक आहार आपला हाच होता आधी. काळाच्या ओघात असं झालं की गहू आणि तांदूळच हे झाले. तरी आपल्याकडे बरं आहे, नॉर्थमध्ये जर तुम्ही गेला तर बाजरी, ज्वारी हे गरिबाचं अन्न म्हणून त्याला हिणवलं जातं. तर असं झालं की म्हणजे ड्रॉट रेझिस्टन्स म्हणजे कमी पाण्यात पण चांगलं येतं, न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त आहेत, ग्लायकोमिक इंडेक्स कमी आहे वगैरे, या सगळ्या गुणांमुळे मिलेट्सला प्रमोट करण्याचं गव्हर्नमेंटचं धोरण होतं. तर 2023च्या G20मध्ये आपण मोठ्या प्रमाणावर बघतो की मिलेट्सचा वापर केला गेला. म्हणजे राळं आजकाल बऱ्याच लोकांना माहीत पण नाही, असं ज्वारीसारखंच पण एकदम आकाराला छोटं असतं. इकडे आपलं जे कोकणपट्टा आहे, कोकणचा डोंगरी भाग आणि कोल्हापूरचा दक्षिण भाग आणि कर्नाटकचा उत्तर भाग तर मोठ्या प्रमाणावर येतं. तर त्याच्यापासून एक पात्रम म्हणून डिश बनवली, स्टार्टर होता. त्यानंतर वरीच्या तांदळाची खीर. म्हणजे वरीचा तांदूळ हा फक्त हे नाही आहे, वरीच्या तांदळाला एक आपल्याला स्पिरिच्युअल व्हॅल्यू, उपवासासाठी वापरलं जाणारं एकमेव मिलेट आहे. तर याच्यातून आपण दाखवतो की ज्या गोष्टी आहेत की त्या फक्त म्हणजे त्याच्यामागे एक स्पिरिच्युअल व्हॅल्यू आहे, काहीतरी रिलिजियस पण व्हॅल्यूज आहेत आणि तो संस्कृतीचा भाग आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे फ्युजन करून जेवणात पण वापरता येतो. तर अशा गोष्टी होत्या. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर राळा असेल, वरीचा तांदूळ असेल, बाकी ज्वारी बाजरी तर कॉमन आहे. त्यानंतर पान होतं, बाकी निलगिरी चहा, काश्मीरी कावा, हे सगळ्या कॉमन गोष्टी होत्याच. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा तिथे पाणीपुरी सुद्धा स्पेशली सगळ्या ज्या देशातले चीफ आले होते सो त्यांच्यासाठी पाणीपुरीचा पण एक वेगळा कार्यक्रम होता असं आम्ही ऐकलंय. हो, पाणीपुरी पण होती आणि त्याच्यानंतर आपण येऊच नंतर पब्लिक डिप्लोमसीबद्दल. पण G20बद्दल स्पेशली बोलताना तर याच्यामध्ये अजून एक जर बघितलं तर या गोष्टी आधी का शक्य झाल्या नाहीत आणि आताच का होत आहेत. तर याच्यामागे सगळ्यात मोठं असतं की तुमचा स्टेटस वाढलं म्हणजे तुमची इकॉनॉमी वाढते तसं तुमचा एक आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास तुम्हाला सांगतो की आमचं जे इंडिजिनियस आहे गोष्टी त्या आम्ही तिथं रिप्रेझेंट करू शकतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की जो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो मेन्यू असतो, फूड मेन्यू, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. तर अजून एक गोष्ट महत्त्वाची काय आहे की म्हणजे एक टेबल असतं. आता तुमची 28-29 राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, मग त्या राज्यांमध्ये वेगवेगळे लिंग्विस्टिक ग्रुप आहेत, कल्चर एथनिक ग्रुप आहेत, काय काय म्हणून आपण दाखवणार तिथं. तर मेन्यू हा एक असा गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर व्हेरिएशन करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जो तांदूळ होता तो मणिपूरचा ब्लॅक राईस होता आणि म्हणजे हे राळं जसं तुम्हाला म्हणलं इकडचं आहे,
काश्मीरचा कावा आहे, बंगालचा दार्जिलिंगचा चहा आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी तुमचा देश अजून किती चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे दिस इज द बेस्ट प्लेस वेअर यू कॅन रिप्रेझेंट युअर कंट्री, डेमॉन्स्ट्रेट युअर कंट्री, की आमच्या देशामध्ये एवढी सगळी विविधता आहे. जे व्हेजचं झालं, नॉनव्हेजचा आपण विचार केला तर कबाब असतील, बिर्याणी असेल, बिर्याणीचेच आपल्याकडे एवढे प्रकार आहेत. म्हणजे साऊथमध्ये तर केरळमध्ये जाल एकेका जिल्ह्यात एक बिर्याणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मिळेल. अवधची बिर्याणी असेल, कोलकात्याची बिर्याणी वेगळी, या सगळ्या गोष्टी आहेत. तंदूरमध्ये वेगवेगळे आयटम असतील, म्हणजे इव्हन ब्रेड्सपासून ते चिकन मटनपर्यंत या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी दाखवणं. तर हे जसं तुम्हाला म्हणालो की दिसलं पाहिजे, तर ते दाखवण्याचं माध्यम G20मध्ये म्हणजे असं आत्मविश्वासपूर्वक केलं गेलं. आणि गोष्ट अशी झाली की G20 नंतर पुढच्या वर्षी जी UN 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलं. तर असं एखादी गोष्टीचा परिणाम तो दुसरीकडे तसा दिसतो. जागतिक योग दिन सुरू करण्यामागे सुद्धा एक सात्विक आहार पूर्ण ग्लोबल व्हावा किंवा तो जगभरात पोहोचावा, हे होतं याच्या मागे काही कारण? सात्विक आहार हा म्हणजे एक पुन्हा वादाचा विषय आहे. तर कसं होतं की सात्विक आहार आपण सात्विक म्हणतो. बरेच अभ्यासक, शाहू पाटोळेंसारखे अभ्यासक त्याला आक्षेप असा घेतात की तुम्ही दूध, तूप वगैरे जे सात्विक म्हणता ते एका क्लासशी रिलेटेड, अप्पर क्लासशी रिलेटेड, तुम्हाला ते अफोर्डेबल होतं. बाकीच्या लोकांना, स्पेशली जे आपण दलित म्हणतो त्यांना ते अफोर्डेबल नव्हतं. ते जे खायचे म्हणजे गुरांचा मांस असेल वगैरे, ते त्यांना आवड म्हणून किंवा चॉईस म्हणून खात नव्हते. नाईलाज म्हणून त्यांना खायलाच काय नसायचं. त्यावेळची आर्थिक परिस्थिती, जे काही म्हणजे सोशो पॉलिटिकल डायनॅमिक्स असतील, त्यामुळं त्यांना कमवायची संधी नव्हती आणि त्या ज्या परिस्थितीत आहे त्याच्यातून त्यांना अपलिफ्ट व्हायची काहीच ऑपॉर्च्युनिटीज नसल्यामुळं गुरांचा मांस वगैरे खायला लागायचं. मग त्यांचा आक्षेप असा आहे की हे जे मांस आहे पर्टिक्युलर किंवा हे सात्विक आणि तामसी हे जे वर्गीकरण आहे आयुर्वेदातलं, ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. त्याच्या मागं क्लास रिलेशन आहे. तर पण आपण जर एकूण बघितलं, मी हेल्थच्या दृष्टीने विचारते की पचायला हलकं असं अन्न आपण म्हणू, ठीक आहे, सात्विक मी हा शब्द थोडासा बाजूला ठेवते, पण पचायला हलकं अन्न म्हणून किंवा आपण जो योग करतो त्यावेळेस तुम्ही तशा पद्धतीचं अन्न खाल्लं पाहिजे, हे हेल्थच्या दृष्टिकोनातून मी म्हणते की तेव्हा मग आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्याचा ब्रँडिंग कशा पद्धतीने केलं गेलं आहे? ऑब्वियस म्हणजे योगा ही फक्त म्हणजे आपली ओळख आहे, आपला म्हणजे वारसा आहे, त्याच्यामागे एक इकॉनॉमी आहे. तुम्ही बघितलं तर योगा भारताचा उगमस्थान आहे, पण योगातून पैसे कमवणारे राष्ट्र कोण आहेत? त्याचा फायदा US ला होतो. तर ते मार्केट पुन्हा आपल्याकडे कॅप्चर करायचंय. मग त्याच्यामध्ये फक्त योगा म्हणजे फक्त व्यायाम प्रकार नाही, तर ते जसं तुम्ही म्हणाला की अन्न आहे किंवा वर्तणूक आहे, आश्रम्स आहेत, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ती या शेवटी आपल्या डिप्लोमसीचाच एक भाग म्हणायला हव्यात. नक्की इकोसिस्टमचा तो पार्ट आहे आणि त्या सगळ्या विकसित करण्यामागं ते जे रिकॉग्निशन आहे की दिसलं पाहिजे, हे ते आंतरराष्ट्रीय योग दिनातून दिसतं. आणि जसं तुम्ही ते पाणीपुरीचं उदाहरण दिलं, तर ते G20ला पण पाणीपुरी होती. द पब्लिक डिप्लोमसी जशी वाढलेली आहे की तुम्हाला म्हणजे की लोकांना आंतरराष्ट्रीय राजकारणात काय होतं हे इंटरेस्ट आहे. मग त्याच्यामुळं काय झालं की जे बाहेरचे जे डिप्लोमॅट्स भारतात येतात त्यांना भारतातल्या रस्त्यांवर काय होतं याच्यामध्ये इंटरेस्ट आला. आणि पाणीपुरी जसं तुम्ही म्हणाला त्याचंच एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर जपानचे हे जे राजदूत होते त्यांना पाणीपुरी मोदींनी खायला घातली. तरी पण हे म्हणजे फक्त आपण म्हणतो की जे झालं ते राजभवनात झालं, पण डिप्लोमॅट रस्त्यावर उतरून जपानचेच राजदूत ते बिहारचं जे हे असतं लिट्टी चोखा, तर लिट्टी चोख्याच्या लाईनमध्ये ते म्हणजे गर्दीत लाईनमध्ये उभे आहेत, ते खात आहेत. आणि त्यांनी त्यानंतर भोजपुरीमध्ये ट्विट केलं की बहुत बढिया बा वगैरे असं. तर हे लोकांशी कनेक्ट करणं आहे. म्हणजे जे तुम्हाला म्हणाले सॉफ्ट पॉवर आहे ती आज असं आहे की फक्त राज्यकर्ते काय विचार करतात देशाबद्दल हे महत्वाचं नाही, तर देशातली जनता त्या पर्टिक्युलर राज्याबद्दल काय, राष्ट्राबद्दल विचार करते हे पण महत्वाचं आहे. साऊथ कोरियामध्ये पण साऊथ कोरियाने त्यांचा एक ग्लोबल हानसेन प्रोग्राम म्हणून होता. किमची आज म्हणजे साऊथ कोरियाची ओळख झालेली आहे. आता भारताचा असं आहे की आपण एक पर्टिक्युलर अन्नाला कधीच म्हणू शकणार नाही की ही पर्टिक्युलर भारताची ओळख आहे, पण त्यांनी तो प्रोग्राम डेव्हलप केला जवळपास 20 वर्ष आणि साऊथ कोरियाचं किमची हे प्रॉडक्ट
त्यांनी लॉन्च केलं किंवा ती त्यांची आयडेंटिटी बनली. आणि भारतात सुद्धा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर हे जे आहे स्ट्रीट फूड वगैरे तर त्यांनी ते म्हणजे हे रस्त्यावर जाऊन खाणं, त्याला प्रमोट करणं. जर्मनीचे राजदूत पण रस्त्यावर उतरले होते. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे अमेरिकेचा राजदूत जो कायम एका कडेकोट बंदोबस्तात राहतो, तो मुंबईत आल्यानंतर रस्त्यावर उतरून वडापाव खातो. तर हे जे आपण म्हणतो की डिप्लोमसी पब्लिक झालेली आहे किंवा पब्लिक डिप्लोमसी रूट्स पर्यंत, तळागाळापर्यंत गेलेली आहे. याचं एक उदाहरण, जेव्हा किंग चार्ल्स मुंबईत आले होते तेव्हा आपली मुंबईची जी ओळख आहे, मुंबईचे डब्बेवाले, सो त्यांना ते भेटले होते आणि त्यांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी त्यांचा डब्बा, जी त्यांची ओळख आहे तो, आणि गांधी टोपी त्यांना भेट दिली होती. असं म्हणतात की ते किंग चार्ल्स यांनी अजूनही म्युझियममध्ये सांभाळून ठेवलेला आहे. सो हा जो कनेक्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या देशातल्या अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जातो, तेव्हा हे आंतरराष्ट्रीय राजकारण बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. असं म्हणलं जातं, हृदय जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो. बरोबर. तर याच्यापेक्षा तुम्हाला एक उत्तम उदाहरण मिळणार नाही की एवढी वर्ष आपण म्हणजे किंवा बाकीची राष्ट्र प्रयत्न करतात की भारताच्या मासेसशी कनेक्ट व्हायचा. पण ते कधी शक्य झालं तर ते अन्नाच्या माध्यमातून, ज्यावेळी ते स्ट्रीट फूड खायला लागले आणि त्याला ते ग्लोबल रिप्रेझेंटेशन मिळालं. ज्यावेळी मी दिल्लीमध्ये एक थिंक टँक आहे द इंडियन फ्युचर, जे JNUचे प्रोफेसर आहेत, प्रोफेसर डॉक्टर मनीष दाभाडे, ते डिरेक्ट करतात. तर आम्ही वेगवेगळ्या एम्बसीजला भेटी देतो. तर JNUच्या स्टुडंटना आम्ही घेऊन जातो वेगवेगळ्या एम्बसीमध्ये. तर असं असतं की इस्रायलचा जे हे आहे एम्बसी आहे, मलेशियन एम्बसी आहे, ग्रीक एम्बसी आहे, आम्ही स्टुडंटना तिथं घेऊन जातो. आणि ज्यावेळी प्रोग्राम असतात तर राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, टॉक्स असतील, त्यानंतर जे म्हणजे डिनर प्रोग्राम असतो, तर त्याच्यामध्ये तिथले जे लोकल पदार्थ आहेत तर ते लोक प्रिपेअर करतात. तर त्याच्या माध्यमातून काय होतं की भारतीय म्हणजे विद्यार्थ्यांना किती ओळख होते की तिकडे असं मिळतं, ते तिकडे म्हणजे चीज जे आहे, भारतात मिळणारं चीज आणि ग्रीसमध्ये मिळणारं चीज याच्यामध्ये फरक आहे. तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे टाईप्स असतील, फेटा असेल, गोडा असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळतात, तुम्ही ट्राय करता. इवन वाईन असेल तर ग्रीसमध्ये मिळणारी वाईन आणि भारतात, मग याच्यातून काय होतं की ती लोक वेगळी काय आहेत, त्यांच्या बनवायची पद्धती वेगळ्या काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर चर्चा होते. आणि त्याच्यातून मग कदाचित असं होतं की एखादा जर इंडस्ट्रियलिस्ट आला असेल, तो विचार करतो की मी तिकडची ट्रीटमेंट जे टेक्नॉलॉजी आहे ती शिकून मी भारतात काय करू नये. आणि महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, सुलासारखे जे मोठ्या मोठ्या वाईन कंपन्या आहेत त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्येच आहेत. तर आपल्याला द्राक्षाचं एवढं सगळं हे आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या सायमल्टेनियसली प्रमोट होत असतात फूड डिप्लोमसीच्या माध्यमातून. म्हणजे इट्स नॉट ओनली अबाउट पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये फायनान्स पण आहे, इंडस्ट्री पण आहेत. अशा बऱ्याच गोष्टी फक्त तुम्हाला अन्नाच्या माध्यमातून कव्हर करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी व्यापार वाढवण्यासाठी काय इम्पॉर्टंट रोल राहिला याचा? जसं तुम्हाला मी बासमतीचं उदाहरण दिलं की बासमती भारताकडे पण आहे, पाकिस्तानकडे आहे, तर त्याची डिमांड नंतर वाढलेली आहे. तर जे मार्केट वाढवणं आहे, म्हणजे तुम्हाला थायलंडचं मी उदाहरण दिलं की 4 पट हे वाढलं किंवा अन्नधान्याचा 13व्या नंबरचा सगळ्यात मोठा देश आहे. तर लोकांकडून डिमांड वाढणं हे फूड डिप्लोमसीच्या माध्यमातून, ज्यावेळी म्हणजे हे वेगवेगळ्या देशाचे राजदूत भारतात रस्त्यावर येऊन खातात, त्यावेळी त्यांना कळतं की ओके भारतात काहीतरी इंटरेस्टिंग मिळतं आणि त्याच्यासाठी डिमांड वाढते. डेन्मार्कने एक प्रयोग केला होता, त्यांचा एक असाच प्रोग्राम होता नॉर्डिक क्विझिन्सचा. तर त्यांनी गेली एक 10-12 वर्ष तो उत्तम प्रकारे राबवला. तर आज डेन्मार्कला जाणारे जेवढे पर्यटक आहेत त्यातले 40% पर्यटक, आता डेन्मार्क जर बघितला तुम्ही तर एकदम तो उत्तर ध्रुवाकडं विरळ लोकसंख्या असलेला, तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे लोकल क्विझिन्स वेगळे आहेत. तर लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली की आपण तिथं जाऊन त्यांचं लोकल ट्राय करावं. हे फक्त भारतातच आहे असं नाही, तिकडं पण आहे. तर ते जे लोकल ट्राय करणं आहे त्याच्यातून डेन्मार्कचे जे फूड आहे त्याला डिमांड वाढली. उद्या भारतातल्या जर गोष्टी आहेत त्या ग्लोबल लेवलला जर त्याची डिमांड वाढली तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आणि फक्त तांदूळ किंवा जे रॉ मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करण्यापेक्षा जर आपण प्रोसेस्ड फूड ज्यावेळी एक्सपोर्ट करतो, जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते गरजेचं आहे. आपल्या इकॉनॉमीला सगळ्यात महत्त्वाचं कशाची गरज असेल तर व्हॅल्यू ॲडिशनची. आणि ते व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला या फूड डिप्लोमसीतून मोठ्या प्रमाणावर अचीव करता येईल. हे म्हणजे मी असं अभ्यासक म्हणून कॉन्फिडेंटली सांगतो. कुठलाही पदार्थ हा एक पर्टिक्युलर त्याची ओळख आहे. उदाहरणार्थ घ्यायचा तर भाकरी,
हे एक संघर्षाचं प्रतीक मानलं जातं. तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर असे कुठले पदार्थ आहेत, म्हणजे कदाचित पाव हाही असेल, तर त्याच्या भोवतीचं राजकारण कशा पद्धतीने केलं जातं? जसं अन्नाला सोशो कल्चरल व्हॅल्यूज असतात, तर 2011मध्ये अरब स्प्रिंग म्हणजे ट्युनिशियात क्रांती झाली, लिबिया, तिथून मग ते सगळं मध्य पूर्वेतलं जे राजकारण होतं ते तापलं. तर त्यावेळी लोक जे विरोध करायचे, तर इजिप्तमध्ये ज्यावेळी क्रांती म्हणजे लोक प्रोटेस्ट करत होते, निदर्शनं करत होते, तर ते हातात त्यांचा तंदूर ब्रेड आहे तो हातात घेऊन प्रोटेस्ट करत होते की आम्हाला ते गोष्ट मिळत नाही आहे. ब्राझीलमध्ये निदर्शनं झाली बोल्सोनारो सरकारच्या विरोधात, तर टॉर्टिला म्हणजे मेक्सिकन ब्रेड, तर तो हातात घेऊन म्हणजे ते जो ब्रेड आहे तो त्या क्रांतीचं प्रतीक बनला. आणि भारताच्या संदर्भात 1857च्या जे क्रांती किंवा स्वातंत्र्य युद्ध आपण म्हणतो त्याच्यामध्ये भाकरी हे सुद्धा किंवा नान ज्या होता तो एक क्रांतीचं प्रतीक बनला होता की शपथ घ्यायची कशाचं, तर ते भाकरी हातात धरून. तर अशा प्रकारे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण असो, डोमेस्टिक राजकारण असो, देशांतर्गत राजकारण असो, प्रत्येक ठिकाणी तो एक संघर्षाचं प्रतीक बनलेला आहे. आणि याचंच जर आपण पुढं एक्सटेन्शन बघितलं तर एक न्यूयॉर्कमध्ये म्हण आहे की आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे रेस्टॉरंट ओपन होतात त्याच्यानुसार मी न्यूयॉर्कमध्ये बसून सांगू शकतो की जगात कुठे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. अच्छा. याचं कारण असं की जी लोक मायग्रेट होतात, म्हणजे जिथं कॉन्फ्लिक्ट चालू आहे ती लोक मायग्रेट होतात, तर त्यांना मायग्रेट होणाऱ्या लोकांना त्यांच्या कल्चरची, त्यांच्या क्विझिनची जाणीव असते, त्यांना तेवढंच येत असतं. आणि जी लोक तिकडं शिफ्ट होतील तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा उदरनिर्वाहासाठी काय करायचं, तर रेस्टॉरंट चालू करायचं. मग ज्यावेळी सिरियन लोक मोठ्या प्रमाणावर निर्वासित झाले तर त्यांनी युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर सिरियन रेस्टॉरंट चालू केली. दिल्लीमध्ये तुम्ही लाजपत नगरला जा, तुम्हाला अफगाणी रेस्टॉरंट दिसतील. ते अशी रेस्टॉरंट्स आहेत की जिथं फूड तुम्हाला अफगाणी मिळेल, ओनर अफगाणी आहे, वेटर अफगाणी आहेत, सगळं अफगाणी मिळेल. आणि नॉट ओनली अबाउट अफगाण, इराणचे असतील, सेंट्रल एशियातले लोक, ही सगळी लाजपत नगरमध्ये तुम्हाला दिसतील. तर अशा गोष्टी आहेत की म्हणजे गोष्ट आहे संघर्षाची, पण ती तुम्हाला दिसते अन्नामधून. एक गाझा किचन म्हणून एक पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये हा सगळा प्रवास मांडलेला आहे की इस्रायलच्या डॉमिनन्समुळं जे गाझाच्या पॅलेस्टिनियन जे क्विझिन्स आहेत ती लोप कशी पावत चाललेली आहेत. तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे हमस, जे आपण इकडे हमस आणि पिता ब्रेड आपण इकडे पण खातो. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हमस हे ओरिजिनली पॅलेस्टिनियन फूड आहे आणि इस्रायलने नंतर त्याच्यावर आपला क्लेम केला की हे आमचं फूड आहे. म्हणजे जसं आपल्याकडं बंगाल आणि ओडियामध्ये रसगुल्ला कोणाचा ही जी लढाई आहे ती तसंच तिकडे, फक्त हे देशांतर्गत आहे त्यामुळे त्याचे तुम्हाला संघर्षात्मक स्वरूप थोडंसं कमी दिसतं, तिकडे जास्त दिसतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर अमेरिकेमध्ये मी विद्यापीठाचं नाव विसरलो, तर त्याच्यामध्ये जिथं जिथं संघर्ष चालू आहे तर तिथले क्विझिन्स काय आहेत आणि त्याचा पीस अँड कॉन्फ्लिक्ट्स इन क्विझिन अशा प्रकारचा एक कोर्स चालू केलेला आहे. तर ते लोक हेच करतात की तिथली संस्कृती आहे, तिथलं जे आहे त्याचा अन्नधान्यावर किंवा खाद्यपदार्थांवर परिणाम कसा होतो. जेव्हा म्हणजे तुम्ही म्हणालात की स्थलांतरित होतात तेव्हा ते आपलं फूड कल्चर तिथे घेऊन येतात, पण असंही होतं की ज्या देशात ते स्थलांतरित झालेत किंवा ज्या बॉर्डरवर ते स्थलांतरित झाले तर त्या देशाचं ही फूड कल्चर ॲक्सेप्ट केलं जातं. भारताच्या बाबतीत असं पर्टिक्युलर काही उदाहरण सांगता येईल का की दुसऱ्या देशाने आपलं फूड कल्चर अगदी पूर्णतः हे केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलं आहे? हे बघा, भारतीय कल्चर म्हणजे असं फक्त म्हणजे फूड कल्चरबद्दल बोलतोय मी, हे देशाच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्याच्या आतमध्ये नाही. ते तुम्हाला पाकिस्तानमध्ये दिसेल, बांगलादेशमध्ये दिसेल, नेपाळमध्ये दिसेल. तर सगळ्यात चांगलं उदाहरण तुम्हाला देतं, जे पनीर मोमो आहेत. हे काय आहे की तिकडून आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकलं व्हेजिटेरियन म्हणून, किंवा मोमोजमध्ये, किंवा आपण म्हणू शकतो जे टॉर्टिलाज आहेत, किंवा इवन बटर चिकन हे फ्युजन आहे की इंग्लंडच्या लोकांना तेवढं स्पायसी खायचं नव्हतं, तर त्यांना स्वीट फ्लेवर असलेलं चिकन पाहिजे होतं. म्हणजे बटर चिकनची जर तुम्ही स्टोरी बघितली ओरिजिन, तर काय होतं की ह्याच्यामध्ये तंदूरमध्ये कालचं शिळं चिकन राहिलं होतं, तर ते फेकून देण्यापेक्षा त्याचं काय करता येईल, कारण ते थोडंसं वातड झालं होतं, तर थोडं डायरेक्ट खाणं शक्य नव्हतं. मग त्यांनी ते तंदूरमधलं चिकन आणि क्रीमी ग्रेव्ही असं मिक्स करून त्या शेपने बटर चिकन बनवलं.
आणि नंतर मग ते इंग्लंडला गेल्यानंतर ते लंडन बटर चिकन म्हणून अजून थोडंसं माइल्ड फॉर्ममध्ये आलं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण ॲडजस्ट. आणि तुम्ही बघितलं फ्युजन हा म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये फार कॉमन आहे. म्हणजे तुम्हाला तंदूर वडापाव मिळतो, अजून चायनीज वडापाव, शेजवान वडापाव, हे सगळं फ्युजनच आहे. चायनीज भेळ असेल आणि जे सगळं फ्युजन म्हणजे तंदूर असेल, बिर्याणी असेल, या सगळ्या गोष्टी आल्या मुळात वेस्ट एशियामधून. आणि त्या भारतात आल्यानंतर भारतीयांनी आपल्या आवडीनुसार त्यातले मसाले बदलले. बिर्याणीचे एवढे सगळे प्रकार आहेत, ते सगळे फ्युजनचाच पार्ट आहे किंवा ते ॲडॉप्टेशनच आहे. तर या सगळ्या गोष्टी होतच राहतात. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की तुमची भाषा बदलली. म्हणजे मराठी आपण जसे आज बोलतोय, 50 वर्षापूर्वीची मराठी वेगळी होती. पण लोक म्हणतात की भाषा खतरे में है. पण तसा प्रकार तुम्हाला खाण्याच्या बाबतीत मिळत नाही. खाण्यात फ्युजन झाले तर लोकांना ते आवडतं. त्यामुळं खाणं म्हणजे अन्नपदार्थ ही अशी गोष्ट आहे जी 4 लोकांना एकत्र घेऊन येते. आणि ही सगळ्यात मोठी अन्नामध्ये ताकद आहे डिप्लोमसीच्या टेबलवर. इतर देशांच्या तुलनेत भारताची फूड डिप्लोमसी कशी एक्सप्लेन कराल? भारताच्या डिप्लोमसीबद्दल बोलायचं झालं तर तेवढे जे म्हणजे फूड डिप्लोमसीबद्दल इन पर्टिक्युलर, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला नेहमी असं म्हणलं जातं की आपण एक स्टान्स घेत नाही. म्हणजे डिप्लोमॅटिक टेबल असू देत, निगोसिएशनचं असू दे किंवा UN मध्ये वोट करायचं असू दे. याच्यामुळं आणि अन्नधान्याच्या बाबतीत पण मला तेच वाटतं की तो जो ॲग्रेसिव्ह भूमिका आहे की हो हे माझं म्हणजे ही जी विविधता आहे, हे माझं फूड कल्चर आहे, दिस इज माय स्ट्रॉंग पॉईंट अँड आय वॉन्ट टू पोर्ट्रे इट, त्याला प्रमोट करायचं आहे. सागर रत्न आणि भारत सरकार यांच्यामध्ये काही वर्षापूर्वी एक डील झालं होतं, पण रियालिटीमध्ये फार मोठा बदल झाला आहे अशातला भाग नाही. तर आणि मला वाटतं की सोशल मीडियामुळं या गोष्टी स्टेटपेक्षा लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रमोट व्हायला लागल्यात. आणि हा सगळ्यात मोठा बदल मला वाटतो की भारतीय जी फूड डिप्लोमसी आहे त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि इथून जास्तीत जास्त ते पोर्ट्रे व्हायला लागले, ठळकपणे समोर यायला लागलेलं आहे. तर ही सुरुवात असेल. जसं मी म्हणालो तुम्हाला 2002 थायलंडने चालू केलं. 2024-25 ही भारतीय फूड डिप्लोमसीची सुरुवात आहे, ज्याची फळं तुम्हाला 20 वर्षानंतर फार ठळकपणे आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलत आहे तेव्हा फूड डिप्लोमसीचा ट्रेंड पण बदलतच असेल ना? हो नक्की. 1949 ज्यावेळी चीनला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी चीनवर चांग कै शेक हा US सपोर्ट केलेला एक शासक होता. त्यानंतर ते तैवानला पळून गेले. पण त्यांचं म्हणणं होतं की ते जे रिप्रेझेंट करतायत तेच खरं तैवान आहे. आणि जो माओर जे रिप्रेझेंट करतायत तो तात्पुरता झालेला बदल आहे. आणि अमेरिकेचं पण हेच म्हणणं होतं बरेच वर्ष 1964 ज्यावेळी त्यांनी चीनला मान्यता म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला ज्यावेळी मान्यता दिली अधिकृत चीन म्हणून, त्याच्या आधी तैवानच त्यांच्यासाठी चीन होतं. तर ज्यावेळी चांग कै शेक राज्य करत होते तैवानवर, तर ज्या काही डिप्लोमसीच्या टेबलवर जे काही म्हणजे ऑफिशियल प्रोग्राम व्हायचे त्याच्यामध्ये जे फूड सर्व केलं जायचं ते ऑथेंटिक चायनीज केलं जायचं. पण नंतर असं झालं की म्हणजे ही गोष्ट जगन्मान्य झाली की चीन आता हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. मग तैवानची स्वतंत्र आयडेंटिटी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी तैवानीज फूड प्रमोट करायला सुरुवात केली. आज तुम्हाला तैवानच्या मेनूमध्ये चायनीज फूड दिसणार नाही. कदाचित तुम्हाला व्हिएतनामीज दिसेल, कारण व्हिएतनामचे स्थलांतरित झालेले लोक तिकडे आलेले आहेत. पण चायनीज फूड दिसणार नाही. हे बदल आहेत. आणि चायनीज फूड जे आज आपण म्हणतो की जगात म्हणजे इट्स नॉट ओनली अबाउट इंडिया, जगात सगळीकडेच चायनीज फूडबद्दल म्हणजे चायनाने पण जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. तर 1964चं एक उदाहरण होतं. ज्यावेळी निक्सन इकडे चीनच्या दौऱ्यावर आले होते, तर त्यांनी जे चॉपस्टिक आहे ते हातात घेऊन फोटो काढले. म्हणजे त्यांनी त्याच्यासोबत ते खाल्लं होतं. आणि आज चॉपस्टिक म्हणजे आपण भारतात सुद्धा बरेच लोक वापरायला सुरुवात झालेली आहे. पण त्यावेळी तो फार मोठा बदल होता की चायनीज कल्चरला कोणीतरी आपलं म्हणणारा अमेरिकन प्रेसिडेंट अस्तित्वात येणं ही अमेरिकेच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट होती. कारण त्याच्या आधीचं जे राजकारण होतं ते 2 ब्लॉकमध्ये म्हणजे कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट या 2 ब्लॉकमध्ये विभागलेलं होतं. चीनमध्ये कम्युनिस्ट राज्यव्यवस्था होती. पण कम्युनिस्ट राज्यव्यवस्थेतल्या कुठल्या तरी घटकाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मान्यता देतोय, हे अमेरिकेचं राजकारण ढवळून काढणारी घटना होती. आणि ती चवीनं चर्चली गेली त्यावेळी.
तर अशा गोष्टी असतात की तुम्ही फक्त अन्नाचा म्हणजे ते कसं खायचं, म्हणजे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो एक्सेप्टन्स आपण म्हणू त्याने अनेक गोष्टी बदलतात. ह्या एक्झॅक्टली. त्यामुळे नंतर जर बघितलं 1964 मध्ये त्या दोघांची भेट झाली. 1979 मध्ये दोघांमध्ये टेक्नॉलॉजिकल कॉपरेशनचा करार झाला आणि त्यानंतर मग चीनची पूर्ण अर्थव्यवस्था बदलली. आज चीन जे काही महासत्ता आहे त्याचं जे ओरिजिन आहे तर ते आपल्याला अमेरिका आणि चीनच्या सहकार्याच्या जे करार झालेले आहेत त्याच्यातून दिसतं. तर आणि चीनला अमेरिकेत ॲक्सेप्ट करण्यामागं त्या चॉपस्टिकने फार मोठा रोल प्ले केलेला आहे. म्हणजे चॉपस्टिक असेल, पिंग पॉंग डिप्लोमसी त्यावेळी जे झालं होतं की जे पिंग पॉंग टेबल टेनिस आहे, तर या सगळ्या गोष्टी अशा मॅटर करतात. कारण शेवटी जे फॅक्टर्स आहेत डिप्लोमसीमध्ये ते ह्युमन फॅक्टर आहेत. अशीच अमेरिकेची एक कुकबुक डिप्लोमसी आहे, त्याच्याबद्दल सांगू शकाल? अमेरिकेची कुकबुक डिप्लोमसी हा एक म्हणजे जसं तुम्हाला म्हणाल की भारतामध्ये काय आहे की लोक पुढे आलेले आहेत. अमेरिकेनं एक 80 शेफची एक टीम तयार केली आणि त्यांनी पूर्ण जगभरात त्यांचे प्रतिनिधी पाठवले. आणि अमेरिका महासत्ता आहे, एकतर त्यांच्याबद्दल आकर्षण उपजतच आहे की म्हणजे तुम्हाला जर विचारलं की कोणत्या देशात सेटल व्हायचे तर बऱ्याच जणांचं उत्तर असतं अमेरिका किंवा अमेरिकेबद्दल एक हे असतं. तर ज्या वेळी त्यांनी ते चालू केलं मग त्याच्यात बर्गर असतील, त्यानंतर ब्रिस्केट आहेत. अमेरिकेमध्ये पण फार व्हेरिएशन आहे. म्हणजे टेक्सास आणि कॅलिफोर्निया दोघांचं कल्चर फार वेगळं आहे. कॅलिफोर्नियामध्ये मेक्सिकन पदार्थ जास्त चालतात किंवा पिझ्झा वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या जरी असल्या तरी त्या प्रमोट केल्या गेल्या अमेरिकेतून. तर त्याच्यातून जे आपण म्हणतो की म्हणजे अमेरिकेचं पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे कमर्शियल, तर त्याच्यातून जे आपण म्हणतो की जो अर्थव्यवस्थेला चालना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे घटक आहेत ते त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्याला चालना मिळाली. आणि त्याचं एक काल परवाची बातमी आहे, मी कुठेतरी वाचली, जे अमेरिकेतलं दूध आहे त्याला भारतानं ॲक्सेप्ट करायला नकार दिला. म्हणजे तुम्ही अमेरिकेत म्हणजे आत्तापर्यंत असं असायचं ना की भारतातनं तुम्ही एखादी लोणचं घेऊन गेला तर ते युरोपच्या किंवा अमेरिकेच्या विमानतळावरच ते काढून घेतलं जायचं. अशा बऱ्याच गोष्टी, डेअरी प्रॉडक्ट काढून घेतले जायचे. तर भारतानं सांगितलं की तुम्ही तुमचं जे दूध आहे ते भारतामध्ये विकू शकत नाही. त्याचं कारण काय, तर अमेरिकेतल्या गायींना जो चारा दिला जातो त्याच्यामध्ये जे जनावरांचं मांस आणि रक्त असतं ते मिक्स असतं, ब्लड मिल त्याला म्हणतात. पण भारतीय मानसिकतेमध्ये दूध हे पवित्र मानलं जातं किंवा त्याच्यामागं धार्मिक घटक कारणीभूत आहेत. याच्यामुळं भारतामध्ये अशा मांसाहारी दुधाला परवानगी दिली जाणार नाही. मग त्याच्यामागं ट्रम्पनी नेहमीप्रमाणे आरडाओरड केली की ही करप्ट प्रॅक्टिस आहे वगैरे, पण ते आता चालू आहे. पण असं आहे की सध्या तरी त्या दुधाला परवानगी भारतामध्ये मिळालेली नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत अन्नाच्या अनुषंगानं येणाऱ्या. हे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जेव्हा फूड डिप्लोमसीचा विचार करतोय, ॲक्च्युअल टेबलवर जेव्हा अन्न खाण्यासाठी दोन देश त्यांचे प्रतिनिधी एकत्र येतात तेव्हा काही नियम असतात का? हो, नक्कीच. ते कसे फॉलो केले जातात? तुम्ही राष्ट्रपती भवनाला जर कधी भेट दिली, इट्स ओपन टू ऑल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्ही जाऊ शकता. तर तुम्हाला दिसेल तिथं दरबार हॉल दाखवतात, अशोका हॉल दाखवतात आणि त्यानंतर जो फूड टेबल आहे तो दाखवला जातो. तर त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कोणता पाहुणा व्हेज आहे कोणता नॉनव्हेज आहे त्यासाठी तिथे बल्ब लावलेले आहेत. आणि फूड मॅनर्स, तर ते म्हणजे चमचा कुठल्या बाजूला ठेवायचा, काटे चमचा कोणत्या बाजूला ठेवायचा, सुरी असेल तर ती कशासाठी, आणि असे बरेच प्रोटोकॉल्स असतात. इवन जो चीफ गेस्ट आहे त्याने खायला सुरुवात केल्यानंतर बाकीच्यांनी खायला सुरुवात करायची, तो थांबला की सगळ्यांनी थांबायचं. चमचे कोणत्या प्रकारे ठेवायचे, म्हणजे जेवण झाल्यानंतर ते क्रॉसमध्ये ठेवायचे, स्ट्रेट ठेवायचे, हे सगळे नियम आहेत. आणि जे फॉर्मल डिनर्स असतात ते सगळं फॉलो केलं जातं. मेन्यू केव्हा आणि कसे ठरतात ते? मेन्यू बऱ्याचदा असं असतं की जो होस्ट कंट्री आहे तो आधी मेन्यू पाठवतो बाकीच्या डेलिगेट्सना. मग कोणाचे ॲलर्जीज असतील किंवा अजून काही जर गोष्टी असतील तर त्याची केअर करून त्यानुसार चेंजेस केले जातात. पण शक्यतो जो मेन्यू डिसाईड करण्याचा अधिकार होस्ट कंट्रीकडे असतो आणि त्यानुसार केलं जातं. तर या ज्या डिप्लोमॅटिक प्रॅक्टिसेस आहेत त्या पूर्णपणे ठरलेल्या आहेत. म्हणजे व्हिएन्ना
कन्व्हेन्शन आहे 1963चं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की समिट कशी अरेंज करायची, त्याच्यामध्ये फूड मेन्यू कसा डिसाईड करायचा, त्यानंतर मेन्यू ठरवण्यासाठी प्रॅक्टिस काय असेल, त्याच्यामध्ये ऑन द स्पॉट जर चेंजेस झाले तर काय करायचं. आणि याच्यामध्ये पण कधी कधी विचित्र प्रसंग आलेले आहेत. सुशी, जपानीज सुशी. तर मला US प्रेसिडेंटचं नाव आठवत नाही आहे, पण ते साधारणतः 1980च्या सुमाराची गोष्ट असेल. इकडे गेले होते जपानला, तर सुशी होती आणि ते लाईक कल्चरल डिफरन्सेस आहेतच आणि फूड ॲडॉप्ट करायला थोडा वेळ लागतो. तर ते कच्चं जे मांस होतं ते खाल्ल्यामुळं US प्रेसिडेंट आहेत त्यांना उलटी झाली होती. ते ओकारी ते ब्रिटिश प्राईम मिनिस्टर जॅपनीज प्राईम मिनिस्टरवर केली होती. तर हे असले सुद्धा काहीतरी विचित्र प्रसंग होऊन जातात. पण ते नंतर हे केलं मॅनेज, म्हणजे ऑब्विसली माणूस आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. फक्त ते होतं की त्या फूडबद्दल डिस्कस फार केलं जातं आणि मग सुशीबद्दलचं जे अट्रॅक्शन आहे ते तिथूनच वाढलं. आणि मग जपान आज जर बघितलं, जॅपनीज जर क्विझिन बघितलं तर सुशी हा त्यांचा वन ऑफ द बेस्ट डेलिकसी कन्सिडर केली जाते आणि त्यांनी ती जगात प्रमोट पण केली. याच्यामागं बरीच राजकीय गणितं पण आहेत की म्हणजे 1945मध्ये अणुहल्ला झाल्यानंतर त्याच्या आधी जपानला एक युद्धखोर राष्ट्र म्हणून पाहिलं जायचं. तर त्यांना ती शांततापूर्ण कल्चरली रिच कंट्री प्रमोट करण्यासाठी त्यांनी मग वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचा ताओइझम असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये एक वन ऑफ द थिंग आपण म्हणू शकतो की त्यांनी सुशीला प्रमोट करायचा निर्णय घेतला. तर आणि फूड डिप्लोमसीबद्दल असं म्हणलं जातं की फूड डिप्लोमसी त्याच लोकांची यशस्वी होती ज्या राष्ट्रांचा आकार मध्यम स्वरूपाचा आहे. म्हणजे फार मोठं राष्ट्र असेल तर म्हणजे जसं भारत आहे की याच्यामध्ये व्हेरिएशन एवढं आहे की तुम्ही एक पर्टिक्युलर फूड प्रमोट करू शकत नाही. आणि फार लहान राष्ट्र असेल तर तुम्हाला मर्यादा पडतात. पण मध्यम आकाराची राष्ट्र थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, पेरू, जपान, डेन्मार्क या सगळे राष्ट्र आहेत ते फूड डिप्लोमसी फार चांगल्या पद्धतीनं प्रमोट करू शकतात. आता तो पुन्हा चर्चेचा किंवा त्याच्यावर चर्चा होऊ शकते की भारत करू शकतो की करू नाही शकत. पण इन जनरल मोदी जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा आपल्या म्हणजे भारतीय टीमकडून मग काय काळजी घेतली जाते? जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर्स असतात किंवा हे, तर ते काही असे पर्टिक्युलर हे फॉलो करतात का? आंतरराष्ट्रीय संबंधात एखाद्या नेत्याचं जे आरोग्य आहे ते फार गुप्ततेचा विषय असतो. बरोबर. त्यामुळे या गोष्टी पब्लिक प्लेसमध्ये कधीच आणल्या जात नाहीत. म्हणजे त्याचा वापर कसा केला जातो ह्याचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या जर्मनीच्या चान्सलर होत्या अँजेला मर्कल, त्यांना कुत्र्यांची फार भीती वाटायची. म्हणून पुतीन जेव्हा त्यांच्या भेटीला गेला तर त्यांनी ते 2 जर्मन शेपर्ड बरोबर घेऊन गेला होता जेणेकरून त्यांना भीती वाटावी. आणि एकदा घाबरलेला ते फोटो काढला तर ती जगात बातमी होती की पुतीनसमोर जर्मनी घाबरला. त्यामुळे असल्या गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. किंवा नॉर्थ कोरियाचं जे हुकुमशाह आहे किम जोंग उन, तर ते कुठे म्हणजे चीनला बऱ्याचदा जातात डिप्लोमॅटिक एफर्ट, किंवा त्यांची सिंगापूरला ट्रम्पबरोबर हे झाली समिट झाली होती. तर अशा वेळी त्यांचं जे टॉयलेट वगैरे आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा त्या माघारी नेल्या जातात आणि तिकडे त्याचं डिफ्यूज केलं जातं. कारण त्यांच्या विस्टेजचं जर ॲनालिसिस केलं तर कदाचित कळून जाईल की त्यांना आजार कोणते आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या गुप्त पातळीवर केल्या जातात. त्यामुळं त्यांच्या ॲलर्जीज ज्या असतील किंवा अजून काय असेल तर शक्यतो त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. पण खाण्याच्या बाबतीत अशा गोष्टी जर पाळायच्या असतील की तर ते तर ओपन करावं लागेल की हे चालणार नाही आहे. किंवा स्पेशली मोदींच्या बाबतीत विचारते की असे कुठले पर्टिक्युलर पदार्थ आहेत की ते चालत नाहीत म्हणून ते अवॉइड केले जातात? म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी मोदींबद्दल एकच मला माहिती आहे की जिथं जिथं असं ते जातात तर तिथं नॉनव्हेज स्टेट म्हणजे फॉर्मल डिनर्समध्ये पूर्ण अवॉइड केलं जातं आणि व्हेजिटेरियन गोष्टीच प्रमोट केल्या जातात. आणि जसं तुम्हाला गोष्ट सांगितली की ते 2015ला गेले होते US ला, लिंबू पाणी पिलं होतं. पण बाकीचे पण लोक असतात, म्हणजे स्टेट डिनरमध्ये बरेच लोक असतात, त्यामुळे त्या सगळ्यांची काळजी घेतली जाते. असं नाही की फक्त मोदीच जेवतात तिथं. तर एवढी डिटेलमध्ये या गोष्टीकडं अजून तरी लक्ष गेलेलं नाही अभ्यासकांचं. त्यासाठी कोणीतरी मोदींच्या आतल्या वर्तुळातला माणूस पाहायला लागेल.
या सगळ्यातून हेच कळतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अन्न हा विषय किती महत्त्वाचा आहे, किंवा ज्याला आपण फक्त 4 वेळचं अन्न खाणं म्हणतो त्याचा राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो, हे या सगळ्या ज्या दृष्टीनं आपण चर्चा केली त्याच्यातून समोर आलेलं आहे. आणि एक सॉफ्ट पॉवर म्हणून आपण भविष्यात त्याचा किती इम्पॅक्टफुली वापर करू शकतो हेही कदाचित याच्यातून समोर आलेलं असेल. एकंदरीतच ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, आणि अशाच नवनवीन चर्चेसाठी लगावपत्ती यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल.